नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर तो म्हणजे लिंग शाळा समाज या पेपरमधील माहिती आपण डिस्क्रिप्शन स्वरूपात या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। मला खूप जणांनी कमेंट केलेली होती की आमच्याकडे पुस्तक अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला परीक्षेचा अभ्यास करता येत नाही, त्यामुळे मी माझ्याकडे असलेल्या पुस्तकांचा उपयोग करून तुम्हाला घटक वाईज म्हणजे युनिट वाईज तुम्हाला मी लेक्चर टाकीत जाईल। या लेक्चरमध्ये लिंग शाळा समाज या पुस्तकातील पहिला घटक तो म्हणजे लिंग भाव समस्या ही आणि मुख्य संकल्पना याविषयी माहिती मी या लेक्चरमध्ये दिलेली आहे। अशाच प्रकारे मी बाकीचे हे चार युनिट आहेत लिंग शाळा समाजवर त्या चारही युनिटवर लेक्चर बनवल। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। बघा, जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। लिंग शाळा समाजमध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे लिंग भाव समस्या आणि मुख्य संकल्पना, आणि त्यामध्ये कोणकोणते उपघटक आहेत या युनिट फर्स्ट मध्ये उपघटक आहेत ते म्हणजे लिंग भाव, लिंग जाती, लैंगिक मातृसत्ताक आणि स्त्रीवाद हे उपघटक आपल्याला या युनिट 1 मध्ये पाहायचे आहेत। बघा, मग पहिला उपघटक आहे तो म्हणजे लिंग भाव। लिंग भाव म्हणजे नेमकं काय बघा, त्याची व्याख्या बघा, स्त्रीवाचक अथवा पुरुषवाचक, स्त्रीवाचक अथवा पुरुषवाचक किंवा नपुंसकवाचक नामे दर्शवण्यासाठी लिंग भाव शब्दाचा वापर करतात। बरोबर आहे, स्त्रीवाचक, पुरुषवाचक आणि नपुंसकवाचक नामे दर्शवण्यासाठी आपण लिंग भाव शब्दाचा वापर करतो। त्याचप्रमाणे लिंग जाती जैविक भेद दर्शवतात। लिंग जाती काय दर्शवतात ते प्रश्न आलेला आहे, जे बरेच विद्यापीठाच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की लिंग जाती काय दर्शवते, जैविक भेद दर्शवते। बरोबर आहे, आणि लिंग भाव काय दर्शवते, सांस्कृतिक सामाजिक विषयी माहिती दर्शवते। काय लिंग भाव आणि लिंग जाती जैविक भेद लक्षात असू द्या, खूप पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहे त्याच्यावर। त्यानंतर बघा, जेंडर हा शब्द लॅटिन जीनेस या शब्दापासून तयार झाला। हा असा पण प्रश्न विचारला आहे की कोणत्या शब्दापासून किंवा कुठल्या भाषेपासून तयार झालेला आहे, लॅटिन, फ्रेंच अशी तुम्हाला दिली जाते, त्यामुळे लक्षात असू द्या लॅटिन। जेंडर हा शब्द लॅटिन या जीनेस शब्दापासून तयार झालेला आहे, लक्षात असू द्या। ॲन ऑक्ले या स्त्रीवादी विदुषी प्रथम जेंडर ही संकल्पना उपयोगात आणली। जेंडर ही संकल्पना प्रथम कोणी उपयोगात आणली तर ॲन ऑक्ली यांनी ही स्त्रीवादी विदुषीने ही संकल्पना प्रथम उपयोगात आणली। त्यानंतर बघा, स्कॉट वाइन्स, तुम्हाला मी हे पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने काढून दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी सोपे जातील। बघा, स्कॉट वाइन्स यांनी लिंग भावाविषयी एक व्याख्या केलेली आहे, ती कशी आहे बघा, त्यांनी कशावर भर दिलेला आहे की लिंग भेदावरून जाणून घेतलेल्या फरकावर आधारित सामाजिक संबंधांचा बनवलेला घटक म्हणजे लिंग भाव होय। त्यांनी सामाजिक संबंधाच्या बनवलेल्या घटकावर व्याख्या केलेली आहे, कशाची, लिंग भावाची, लक्षात असू द्या, स्कॉट वाइन्स यांनी ही केलेली आहे। त्यानंतर बघा, जुडिया लॉर्बर यांनी ही लिंगभावाची एक व्याख्या केलेली आहे, ती कशी आहे बघा, संस्कृतीच्या मार्गाने, त्यांनी संस्कृतीवर भर दिलेला आहे, लक्षात असू द्या, जुडिया लॉर्बर संस्कृतीच्या मार्गाने सामाजिक जीवनाचे संघटन करण्यासाठी मानवाने निर्माण केलेली संस्था म्हणजे लिंगभाव, ही व्याख्या जुडिया लॉर्बर यांनी केलेली आहे। त्यानंतरचा पॉइंट बघा, युरोपियन कमिशन यांनीही 1998 मध्ये लिंगभावाविषयी काही संकल्पना किंवा व्याख्या सांगितलेली आहे, ती कशी बघा, स्त्रिया आणि पुरुषांनी आत्मसात केलेले वेळेनुसार बदल होणारे, संस्कृतीनुसार विस्तृत विंतात असणारे सामाजिक वेगळेपणाची लिंगभावाची संकल्पना संबंधित आहे। कशाशी संबंधित आहे लिंगभावाची संकल्पना, तर स्त्री आणि पुरुषांनी आत्मसात केलेले वेळेनुसार बदल होणारे आणि संस्कृतीनुसार विस्तृत विणणारे आहे असणारे सामाजिक वेगळेपणाची लिंगभावाची संकल्पना संबंधित आहे। परत बघा, लिंग जाती, आपण लिंगभावाविषयी पाहिला तर लिंग जातीविषयी पाहू। हा उपघटक आहे।
परत जैविक गुणधर्म सांगणार आहे. वरच सांगितलं आहे लिंग जाती ही जैविक गुणधर्म सांगणारी आहे, तरी लिंगभाव हा सामाजिक व सांस्कृतिक संबंधित आहे. जैविक विंग जाती ठरवण्याचे दर्शके, लैंगिक गुणसूत्रे, ग्रंथी, आंतरिक पुनरुत्पादन अवयव हे झाले जैविक लिंगजाती ठरवण्याचे काय आहेत, दर्शके आहेत. त्यानंतर बघा बेरॉन आणि बिर्ने यांनी काय सांगितले बघा, लिंगजाती म्हणजे गर्भधारणेवेळी अस्तित्वात असणाऱ्या गुणसूत्रावर शरीराची ठेवण आणि शारीरिक बदल अवलंबून असणे होय, अशी लिंगजातीची व्याख्या बेरॉन बिर्ने यांनी केलेली आहे. लिंगभाव ही संकल्पना कशी आहे, मानवनिर्मित आहे आणि लिंगजाती ही संकल्पना कशी आहे, निसर्गनिर्मित आहे. आपण मुलामुलीची लिंगजात बदलू शकत नाही, ती निसर्गनिर्मित आहे. पण लिंगभाव हा सामाजिक आणि सांस्कृतिक आहे, तो ज्या दृष्टिकोनातून निर्माण होतो हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा पॉइंट आहे लैंगिकता. लिंगभाव पाहिला, परत लिंगजाती पाहिली, आता लैंगिकता. लैंगिक ओळख, आकर्षण यामध्ये भिन्न लैंगिकता, समलैंगिकता आणि उभयलिंगी विचित्र लैंगिकता यांचा समावेश होतो. एवढं लक्षात असू द्या. लैंगिकतामध्ये काय कशाचा समावेश होतो, तो समलैंगिकता, उभयलिंगी किंवा विचित्र लैंगिकता यांचा समावेश होतो. त्यानंतर बघा मातृसत्ताकाची संकल्पना. तुम्हाला माहीत आहे की पितृसत्ताक आहे, आपण वाचण्यात आहे की पितृसत्ताक म्हणजे कुटुंबावर पुरुषांचं वर्चस्व असतं आणि कुटुंबाचं सगळी व्यवस्था किंवा आर्थिक राजकीय हे सगळं पुरुषांच्या हातात असतं. पण तसंच एक मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था आहे, त्याची संकल्पना आपण थोडक्यात जाणून घेऊ. बघा कुटुंब हा समाज ज्यात अधिकार आणि वंश महिलाद्वारा चालवला जातो. आतापर्यंत आपण हे पाहिलेलं आहे की सगळ्या अधिकार हे पुरुषांना असतात, पण ह्या कुटुंब व्यवस्थेत कोणत्या मातृसत्ताकाच्या जी कुटुंब व्यवस्था आहे त्यात सर्व अधिकार आणि वंश कोणाद्वारे चालवला जातो, महिलाद्वारे चालवला जातो. त्यालाच आपण काय म्हणतो, मातृसत्ताक. आणि मातृसत्ताक कुटुंबात कौटुंबिक आणि राजकीय सत्ता स्त्रियांच्या हाती असते. कोणाच्या हाती असते, पुरुषांच्या नसून स्त्रियांच्या. काय, कौटुंबिक सत्ता आणि राजकीय सत्ता. परत वंश हा आईच्या नावाने चालवला जातो. आपण जसं वडिलांचं नाव लावतो आपल्या पाठीमागे, तसंच आपण ह्या मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये वंश हा आईच्या नावाने चालवला जातो. त्यानंतर बघा लग्न अल्पकालिक असते. ह्या कुटुंब व्यवस्थेत लग्न हे कसं असतं, अल्पकालिक असते, कमी वेळ असतं, म्हणजे जास्त टिकणारं किंवा नसतं. पत्नीच्या नातेसंबंधात मूल वाढते. आपले मूल आपण पाहतो की वडिलांच्या घरी वाढतं, पण ह्या कुटुंब व्यवस्थेमध्ये त्या महिलेची मूल कुठे वाढते, तिच्या माहेरी. आणि मालमत्ता ही आईकडून मुलीकडे येते. मालमत्ता ही आईकडून मुलीकडे येते. पुरुषाला आर्थिक संपत्तीचा अधिकार नसतो. परत भारतातील अनेक आदिवासी समूहामध्ये ही प्रथा आढळून येते. भारतातील असे बरेच आदिवासी समूह आहे जिथे मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था पाहायला मिळते. त्यामध्ये बघा खासो आहे, परत गारो, मालाबार येथील जी नायर जमात आहे, नायर जमातीत ही मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा वंश लिहिण्यासाठी मुलगी नसेल, वंश वाढवण्यासाठी असं आहे इथं, वंश वाढवण्यासाठी मुलगी नसेल तर मुलीला दत्तक घेतले जाते. आता आपण पाहिलेलं आहे की वंश वाढवण्यासाठी मुलगा नसेल तर मुलाला दत्तक घेतलं जातं, पण ह्या मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये जर मुलगी नसेल तर मुलीला दत्तक घेतलं जातं. बघा ही संकल्पना क्लिअर झाली. लिंगभाव झाली, लिंगजाती झाली, लैंगिकता झाली, परत मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था झाली. आता आपण स्त्रीवाद म्हणजे नेमकं काय ते पाहू. स्त्रीवाद म्हणजे बघा स्त्रियांनी त्यांच्या हक्कासाठी ज्या चळवळी वगैरे स्थापन केल्या त्याच्या संदर्भात ही माहिती आहे. त्यामुळे बघा तुम्ही 1970च्या मध्यात आणि शेवटी स्त्रियांच्या असंख्य संघटना उदयास आल्या. तुम्हाला माहिती आहे की भारताला जेव्हा स्वातंत्र्याचा लढा किंवा चळवळ चालू होती स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, तेव्हा पण खूप साऱ्या स्त्रिया सहभागी झालेल्या होत्या. त्याचप्रमाणे पण जास्त स्त्रियांच्या चळवळी त्यांच्या हक्कासाठी कधी सुरू झाल्या, 1970च्या मध्यात आणि शेवटी. त्यानंतर बघा लिंग पक्षपात, लिंगभावाप्रती अधिक दाखवण्याचे वर्तन. त्याचप्रमाणे लिंग पक्षपात हा सुद्धा काय आहे,
लिंग पक्षपात म्हणजे काय? मुलगा मुलग्यांचे वेगळी वागणूक देणे. त्यात कशाचा समावेश होतो? त्याच्यात लिंग भावाप्रती काय? एखाद्याला उच्च दाखवलं जातं, म्हणजे बघा मुलाला उच्च दाखवलं जातं, मुलांचे लाड केले जातात आणि मुलींना तसं केलं जात नाही. हे लिंग भावाप्रती अधिक दाखवण्याचं वर्तन म्हणजेच लिंग पक्षपात. एक लिंग भावाचे दुसऱ्या लिंग भावाप्रती असलेला पूर्वग्रह म्हणजे लिंग पक्षपात. ही व्याख्या लक्षात असू द्या. थोडा प्रॉब्लेम झाला होता. आता बघा पुढे ही व्याख्या लक्षात असू द्या. एका लिंग भावाचे दुसऱ्या लिंग भावाप्रती असलेला पूर्वग्रह म्हणजे लिंग पक्षपात होय. त्यानंतर बघा लिंग पक्षपाताची काही क्षेत्रे आहेत. बघा लिंग पक्षपात कुठे केला जातो? मुलगा मुलगी हा समान भेद केला जातो ह्यांच्यामध्ये, त्यांना समान मानलं जात नाही. मग त्याचं जास्त प्रमाण कुठं आहे? तर बघा जन्मल्या ही मुलगी ही मुलगा हे सुरू झालं असतं, तसं तरी जन्माच्या आधीपासूनच असतं. त्यानंतर लालन पालन म्हणजे बघा मुलांना खायला प्यायला चांगले कपडे चांगले, तसं मुलीला केलं जात नाही. आता बरीचशी परिस्थिती सुधारली आहे, असं एवढंच भेद केला जात नाही. पण आणखी खेडेगावात किंवा जिथं साक्षर लोक नाही तिथं आणखी हे प्रमाण चालू आहे. स्त्रियांचे सबलीकरण त्यामध्ये पण लिंग पक्षपात केला जातो. पुन्हा वेतनात तफावत. बघा जिथं असंघटित क्षेत्र आहे, म्हणजे बघा रोजगार करून खाणारे शेतकरी लोक जे आहेत तिथं पण रोजगार देताना महिलांना कमी दिला जातो आणि पुरुषांना अधिक दिला जातो, म्हणजे वेतनात पण तफावत आढळते. त्याचप्रमाणे लिंग आधारित भाषा प्रयोग केला जातो, म्हणजे मुलींना कसं हळू बोललं पाहिजे, मोठ्याने नाही बोललं पाहिजे, असं लिंग आधारित भाषा प्रयोग पण केला पाहिजे. पोषकात पण तुम्हाला माहिती आहे लिंगभेद किंवा भेद जाणवतो. पुन्हा नावे, मुलांची नावे वेगळे मुलींची नावे वेगळे असाही जाणवतो. त्याचप्रमाणे कामाची पण विभागणी करताना तसंच केलं जातं. आणि सौंदर्य प्रसाधने याचं पण आता काही ॲडव्हर्टाईज दिलेले असतात टी व्हीमध्ये, त्याच्यामध्ये फक्त स्त्रियांविषयी दाखवलेलं असतं, जेंट्स विषयी काही दाखवलेलं नसतं. अशा प्रकारे लिंग पक्षपाताची आपल्याला विविध क्षेत्रे सांगता येतील. त्यानंतर बघा 2001 मध्ये स्त्री पुरुष यांच्यातील साक्षरतेचे अंतर किती आहे? बघा ह्या लिंग पक्षपातामुळे काय झालेलं आहे? महिला कमी शिकत आहेत, त्याच्यामुळे 2001 मध्ये स्त्री पुरुष यांच्यातील साक्षरतेचे प्रमाण बघा साक्षरतेचं प्रमाण आहे 25.8. किती? 25.8. आणि लिंग पक्षपाताचे प्रकार किती आहेत ते बघा. लिंग पक्षपाताचे प्रकार तुम्हाला सांगता येतील. अदृश्यता म्हणजे बघा जर घरची महिला काम करत असेल तर त्या कामाचा तिला काय मोबदला दिला जातो का नाही आहे? पण किंवा शेतीत काम करत असेल तर तिचा मोबदला दिला जातो का नाही आहे? मग तुला काय काम आहे? घरचंच काम आहे, म्हणजे त्याचा मोबदला धरला जात नाही, म्हणजे अदृश्यता आहे, तिला केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यानंतर बघा साचेबद्धता म्हणजे ताठर वैशिष्ट्य आहे, मुलांनी असंच वागलं पाहिजे, मुलींनी असंच वागलं पाहिजे, हे लिंग पक्षपाताचा प्रकार तुम्हाला सांगता येईल. त्याचप्रमाणे असंतुलन व निवडकपणा. स्त्री लेखिका, आता बघा एखादा लेख किंवा एखादी कविता लिहिली तर त्यात लेखकांची जी कविता आहे त्यांना जास्त महत्त्व दिलं जातं, पण लेखिकांच्या कवितेंना दिलं जात नाही. हे झालं असंतुलन. पुन्हा अवास्तव. इतिहासातील काही उरुडी परंपरा आहे जे स्त्रियांना नीच समजतात, त्यानुसारही आपल्याला लिंग पक्षपातपणा पाहायला भेटतो. त्याचप्रमाणे भाषिक पक्षपात. भाषाशैली सौम्य असली पाहिजे, कोणाची? मुलींची, आणि तिरसट मुलांची, असा आपण भाषिक पक्षपात केलेला असतो. त्यानंतर बघा लिंग पक्षपाताचा नकारात्मक परिणाम म्हणजे बघा लिंग पक्षपात केल्यामुळं काही नकारात्मक परिणाम होतात. जसं की बघा मुलींना जर सांगितलं की तू हे करायचं नाही, तुझं हे काम नाही आहे, तर तिचं कसं होतं, तिला जी भेटणारी प्रेरणा आहे ती कमी भेटते आणि ते काम करण्यासाठी तिनं उत्सुक राहत नाही. मग त्यामुळे काय होतं? कमी उत्पादकता. बरोबर. प्रेरणा दिली नसल्यामुळे आणि तिला असं सांगितल्यामुळे की हे तुझं काम नाही आहे, त्यामुळे तिला कुठलंही काम करताना वाटतं की आपल्याला हे जमणार नाही, म्हणून काय होतं? कमी उत्पादकता. तिनं काम नाही केलं तर तिला रोजगार नाही भेटणार किंवा तिची आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही आणि त्यानंतरच त्याचा परिणाम राष्ट्रावर पण होतो, म्हणजे कमी उत्पादकता. मग परत प्रमोशन. मग कुठलंही काम करताना जर आधी प्रमोशन द्यायचं असेल तर आधी कोणाचा? पुरुषांचा विचार केला जातो. बरोबर. पुरुषांचा विचार केला जातो, महिलांचा विचार केला जात नाही. म्हणून पुरुषाला प्रमोशन देताना महिलाच्या आधी पुरुषांचा विचार
केला जातो। त्यानंतर बघा निरक्षरता, आत्मविश्वासाची कमतरता, निरक्षरतामुळे पण महिला पुढे जाऊ शकलेली नाहीये आणि तिच्यात आत्मविश्वास निर्माण केलेला नसल्यामुळे किंवा तिला सांगितल्यामुळे की हे तू करू शकते, त्यामुळे ही ती मागे राहिलेली आहे। परत संस्कृती संवर्धनात अडचणी, बरेच संस्कृती आहेत की ते महिलांना नीच दाखवतात, त्यामुळे काही तिची प्रगती होण्यापासून ते त्यांना थांबवतात। त्याचप्रमाणे अन्याय सहन करण्याची वृत्ती, तिला अन्याय सहन करण्याची वृत्ती झालेली असते। हे लिंग पक्षपाताचे नकारात्मक कारणे आहेत, ह्याच्यामुळे हे सगळे परिणाम होतात। लिंग पक्षपात केल्यामुळे हे सर्व तिला सहन करावं लागतं। त्याचप्रमाणे जॉन स्टुअर्ट मिल यांनी काय केलेलं आहे की त्यांनी महिलाविषयी बरेचसे कार्य केलेले आहे। त्यामध्ये त्यांनी काय केलं, व्यक्ती स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केलेला आहे आणि त्यांचा जो ग्रंथ आहे कुठला, द सब्जेक्शन ऑफ वुमेन, हा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे। त्यामध्ये त्यांनी स्त्रियांच्या विविध अडचणी किंवा स्त्रियांविषयी बरीचशी माहिती त्यांनी त्या ग्रंथात लिहिलेली आहे। त्यामुळे तुम्ही काय करायचं, जॉन स्टुअर्ट मिल यांचा कोणता ग्रंथ आहे असं विचारलं तर तुम्ही लक्षात असू द्या, द सब्जेक्शन ऑफ वुमेन। त्यानंतर बघा मग हे चळवळी स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी किंवा स्त्रियांसाठी बरेच काही समाज सुधारकांनी कार्य केलेले आहेत। त्यामध्ये कोणकोणते समाज सुधारक आहेत ते आपण पाहणार आहोत। त्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील सामाजिक सुधारणा चळवळी आणि त्यात कोणते समाज सुधारक होते याविषयी आपण माहिती पाहू। त्याचप्रमाणे आधी प्रथम बघा, ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स आणि नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन अँड वुमेन इंडिया असोसिएशन इत्यादी संघटनांनी काय केलेले आहे, स्त्री शिक्षण, मानव अधिकार, पद्धती आणि व्यक्तिगत अधिकार या संबंधात कार्य केलेले आहे। कशा संबंधात, स्त्री शिक्षणासंबंधात, पद्धती संबंधात आणि व्यक्तिगत अधिकार या संबंधात या सर्वांनी कुणी ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स, नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन आणि वुमेन इंडिया असोसिएशन यांनी हे कार्य केलेले आहे। त्याचप्रमाणे त्यांनी राजा राम मोहन रॉय स्त्रियांना वारसा हक्क वाटा मिळावा यासाठी प्रयत्न केले। कोणी केले, स्त्रियांना वारसा हक्क वाटा मिळावा यासाठी प्रयत्न राजा राम मोहन रॉय यांनी केलेले आहेत। त्यांनी काय केलं, 1922ला त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले। कधी, 1922ला। त्याचे नाव आहे त्या पत्रकाचं ब्रीफ रिमार्क्स रिगार्डिंग मॉडर्न एन्क्रोचमेंट ऑन द एसियंट राईट ऑफ वुमेन, हे असे पत्रक त्यांनी स्त्रियांसाठी प्रसिद्ध केले। कधी, 1922, लक्षात असू द्या। आणि त्याचप्रमाणे राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे। सती प्रथेविरुद्ध आंदोलन, त्यामुळे इंग्रज सरकारने 4 डिसेंबर 1829 साली सती प्रथाविरुद्ध कायदा पास केला। बघा, राजा राम मोहन रॉय यांनी विविध कार्य केल्यामुळे किंवा आग्रहामुळे सती प्रथेविरुद्ध आंदोलन केल्यामुळे बरेच जणांनी इंग्रज सरकारने कधी सती प्रथाविरोधी कायदा संमत केला तर तो केला 4 डिसेंबर 1829 साली, लक्षात असू द्या। आणि विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत करण्यात आला किंवा पास करण्यात आला तर तो 1856 साली पास करण्यात आला। त्यानंतर बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुद्धा स्त्रियांसाठी विविध कार्य केलेले आहेत। त्यांचे कार्य बघा पुढील प्रमाणे, केसरी सुधारक, त्यांचे जे केसरी व सुधारक पत्रातून त्यांनी धार्मिक धोतांडावर टीका केली। धार्मिक धोतांडाच्या मार्गातून स्त्रियावर होणाऱ्या विविध अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केसरी सुधारक पत्रकातून कोणी केले, गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेले आहे। त्याचप्रमाणे त्यांनी काय म्हटले बघा, जे पुरुषांना स्वतंत्र अधिकार व हक्क आहेत ते सर्व स्त्रियांना दिले पाहिजेत असे विचार त्यांनी या पत्रकातून मांडलेले आहेत। लक्षात असू द्या, असं वाक्य तुम्हाला परीक्षेत दिलं जाईल आणि हा विचार कोणी मांडले असं विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला लक्षात असू द्या की गोपाळ गणेश आगरकरांनी असे विचार मांडलेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, पंडिता रमाबाई, त्यानंतरचा बघा मुद्दा, पंडिता रमाबाई स्त्री शिक्षणात चालना मिळावी म्हणून 11 मार्च 1889ला मुंबई शारदा सदनची स्थापना केली। कोणी, पंडिता रमाबाई यांनी। कधी, 1889ला। आणि दी हाय कास्ट हिंदू वुमेन या पुस्तकात
दी हाय कास्ट हिंदू वुमेन या पुस्तकात त्यांनी पुढील विचार मांडले. त्यांचे विचार बघा. वनस्पती व प्राणी मात्रासाठी एकच नियम आहे की ज्याची वाढ ही मोकळेपणाने पूर्ण सूर्यप्रकाश झाली तरच ते उत्तम निपजतात. असे विचार त्यांनी दी हाय कास्ट हिंदू वुमेन या पुस्तकात मांडलेले आहेत. त्यानंतर बघा, स्त्रियांसाठी केलेले पुढचे कार्य किंवा पुढचे समाजसुधारक आहेत महात्मा फुलेंनी तर स्त्री शिक्षणासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यातील काही प्रयत्न बघा. त्यांनी केशवपन बंदी बालविवाहाविरुद्ध कार्य केले. लक्षात असू द्या, केशवपन बंदी आणि बालविवाहाविरुद्ध त्यांनी कार्य केले. त्याचप्रमाणे त्यांचे सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक म्हणजेच लक्षात असू द्या, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक म्हणजे स्त्री पुरुष अर्थात मानवाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा होय असे आपल्याला सांगता येईल. मग परत 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी कधी? 1873ला. लक्षात असू द्या, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारू जाऊ शकतो किंवा कोणत्या साली झाली हे सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा शिक्षणाने पशुत्व हटते. शिक्षणाने इथं काय आहे? शिक्षणाने पशुत्व हटते असे त्यांनी इशारा दिलेला आहे. कुणी? सावित्रीबाई फुलेंनी. सावित्रीबाई फुलेंनी हे सुद्धा खूप स्त्री शिक्षणासाठी कार्य केलेले आहेत. त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या, बरोबर. त्यानंतर बघा, खालचे समाजसुधारक आहे स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं? 1875 साली आर्य समाजाची स्थापना केली. त्याचप्रमाणे त्यांनी जे स्त्रियांसाठी शिक्षणाचा प्रसार करण्याचं काम कुठं केलं? तर उत्तर भारतात केलं, बरोबर. परत त्यांच्या या प्रयत्नातून काय झालं? 26 जुलै 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा पास करण्यात आला. कधी? विधवा पुनर्विवाह कायदा 1856ला 26 जुलै 1856ला पास करण्यात आला. त्यानंतरचे समाजसुधारक आहे ज्यांनी स्त्रियाविषयी कार्य केलेले आहे ते म्हणजे महात्मा गांधी. तुम्हाला माहीत आहे, महात्मा गांधींनी विविध चळवळी केल्या. त्या चळवळी स्त्रियांचा हुरहुरीने किंवा अतिप्रमाणात त्यांचा सहभाग होता. त्यामध्येच बघा, माझ्या सत्य अहिंसेवर आधारलेल्या या लढ्यात गांधीजी काय म्हणतात? माझ्या सत्य अहिंसेवर आधारलेल्या या लढ्यात भाग घेण्यास तुम्ही समर्थ आहात. तुमची शक्ती जागृत झाली म्हणजे तुमच्यात सामर्थ्य येईल असे महिलांना त्यांनी आव्हान केले. त्याचप्रमाणे ते काय करतात? त्यांच्या चळवळीत सरोजिनी नायडू, मॅडम कामा, बेझंट अरुणा परत असफली, उषा मेहता इत्यादी स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीत लक्षणीय कामगिरी केलेली आहे. त्यानंतर बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे हे समाजसुधारक स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचे किंवा स्त्रियांच्या ज्या त्यांचे हक्क आहेत ते सगळं देण्याचा प्रयत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेला आहे. त्यांनी काय केलं? 1893 साली विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळाची स्थापना केली. त्यानंतर पुण्यात 1899 मध्ये अनाथ बालिका आश्रम ही संस्था काढली. 1907 साली महिला विद्यालयाची स्थापना केली. लक्षात असू द्या, 1907 साली. त्यानंतर बघा, 1915 मध्ये अनाथ बालिका आश्रम, महिला विद्यालय, निष्काम कर्मकांड या सर्व संस्था मिळून महिला आश्रममध्ये विलीकरण करण्यात आलं. बघा, महिला आश्रम कोणकोणत्या संस्था एकत्र होऊन तयार झालं? तर अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यालय आणि निष्काम कर्मकांड या 3 संस्था मिळून महिला आश्रम स्थापन करण्यात आलं. कधी? 1915ला. आणि 3 जून 1916 रोजी महिला विद्यापीठ या स्त्रियांच्या स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली. 3 जून 1916ला. त्यानंतर बघा, महिला संघटनांची स्थापना. महिलांच्या कार्यासाठी किंवा महिलांच्या ज्या विविध अधिकारासाठी ज्या विविध संघटना स्थापन झाल्या त्यामध्ये काही संघटना कोणकोणत्या आहेत ते आपण याच्यात पाहणार आहोत. 1917 मध्ये महिलांची बघा, 1917ला अखिल भारतीय समिती मद्रास येथे स्थापन झाली. त्या समितीचे अध्यक्ष होतात डॉक्टर अनी बेझंट. नंतर 1929 मध्ये अखिल भारतीय महिला परिषद स्थापन करण्यात आली. कधी? 1929 मध्ये. त्यानंतर बघा, अनी बेझंट, मार्गारेट कजिन्स, रमाबाई रानडे आणि अन्य काही महिलांनी स्त्री अधिकाराच्या मागणीला सुरुवात केली. ह्या महिला लक्षात असू द्या.
परत 1921 मद्रास प्रांताने स्त्रियांना मतदानाचा सर्वप्रथम अधिकार बहाल केला. मतदानाचा सर्वप्रथम अधिकार बहाल करणारे राज्य कोणते, तर मद्रास. आणि कोणत्या साली, तर 1921. त्याचप्रमाणे 1927 स्त्रियांना कायदेमंडळात सदस्य म्हणून मान्यता मिळाली. कधी कायदेमंडळात सदस्य म्हणून स्त्रियांना मान्यता 1927 मिळाली. त्याचप्रमाणे 1975 युनायटेड नेशनने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केले. युनायटेड नेशनने 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर 73-74 घटना दुरुस्तीने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था व पंचायत राजमध्ये 33% आरक्षण देण्यात जागा देण्यात आल्या. 33% आरक्षणाच्या जागा देण्यात आल्या. कोणत्या घटना दुरुस्तीने? 73-74 घटना दुरुस्तीने. त्याचप्रमाणे 1975 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने महिला दशक वर्ष म्हणून घोषित केले. 1975. त्यानंतर बघा, स्त्री सबलीकरणाचे काही पैलू आहेत. जसं लक्षात असू द्या, स्त्री सबलीकरणाचे 3 पैलू आहेत. आर्थिक सबलीकरण, परत सामाजिक सबलीकरण आणि शैक्षणिक सबलीकरण. अशा प्रकारे आपण युनिट फर्स्ट तर मी या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे. तुम्हाला पाहिजे असतील तर त्याला पहिलं तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. त्यामुळे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. चला, जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, आपण पहिला युनिट 1 घेतलेला आहे लिंगशाळा समाजचा. आता युनिट 2 चालू आहे. युनिट 2चं नाव आहे अभ्यासक्रमातील लिंगभाव. आणि त्यानंतर अभ्यासक्रमातील लिंगभावामध्ये काही लिंगभेद येतात आणि त्याच्यानुसार सरकारने किंवा भारताने काही लिंगभेद किंवा लिंग समानता आणण्यासाठी काही उपक्रम किंवा आयोग, चळवळी स्थापन केलेले आहेत. ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा, पहिलं बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातील आयोग व समित्यांचा आढावा. स्वातंत्र्यपूर्व काळात काही महिलांच्या समानतेसाठी किंवा महिलांसाठी काही आयोग व समित्या स्थापन करण्यात आल्या. तर त्या कोणकोणत्या, त्या बघा. लॉर्ड बेटिंग सतीप्रथा बंद केली. हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लॉर्ड बेटिंगने सतीप्रथा बंद केली. तर कधी केली ती केली आहे 1829ला, बरोबर. त्यानंतर बघा, लॉर्ड डलहौसीने 1850 इंग्रज सरकारने भारतीय स्त्रियांच्या शिक्षणाला मदत करावी अशी शिफारस केली. बघा, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं या लेक्चरमध्ये, की साल 1 लक्षात ठेवायचे आणि ही शिफारस कोणी केली हे पण पेपरमध्ये येऊ शकतो. ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असल्यामुळे तुम्हाला ते ऑप्शनमध्ये देऊ शकतात. मग लॉर्ड डलहौसीने 1850 काय केलं, भारतीय स्त्रियांच्या शिक्षणाला मदत करावी अशी शिफारस केलेली आहे. त्यानंतर बघा, वुडचा खलिता कधीचा, 1854. आणि स्टॅनलेचा खलिता कधीचा, 1859ला. यामुळे स्त्री शिक्षणावरील दुर्लक्ष कमी झाले. वुडच्या खलिता आणि स्टॅनलेच्या खलितामुळे शिक्षणावरील दुर्लक्ष कमी झाले. आणि त्याचप्रमाणे मुलींसाठी प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झाल्या. कोणत्या खलित्यामुळे? वुडच्या खलिता आणि स्टॅनलेच्या खलित्यामुळे. लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं की वुडच्या खलित्या कोणामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या, तर वुडच्या खलित्या किंवा स्टॅनलेच्या खलित्या यामुळे, बरोबर. त्यानंतर बघा, 1870 मेरी कार्पेंटर यांच्या प्रयत्नामुळे प्राथमिक शिक्षिकांसाठी पहिले प्रशिक्षण महाविद्यालय सुरू झाले. लक्षात असू द्या, मेरी कार्पेंटर यांच्या प्रयत्नानेच आपल्याला प्राथमिक शिक्षिका असतात त्यांचे पहिले प्रशिक्षण महाविद्यालय सुरू झाले. कधी? 1870. त्यानंतर बघा, 1916 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. पेपरमध्ये विचारू जाऊ शकतं की पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली, तर त्याचा आन्सर असेल 1916ला. आणि कोणी केली असं असेल तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. त्यानंतर बघा, 1929 हर्टॉग समितीने ग्रामीण भागातील मुलीच्या शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी सुविधाकडे लक्ष दिले. ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाकडे खूप दुर्लक्ष केलं जातं आणि तिथली परिस्थिती खूप भयानक आहे. मुलींना 10वी किंवा 8वीपर्यंत शिकवलं जातं आणि त्यानंतर त्यांचं लग्न केलं जातं.
त्याचाच एक विचार करून 1929 मध्ये हरटॉग समितीने ग्रामीण भागातील मुलीच्या शिक्षणाच्या अपुऱ्या सोयीसुविधाकडे लक्ष दिले. लक्षात असू द्या, हरटॉग समिती. त्यानंतर बघा 1944च्या सार्जंट प्लॅनमध्ये मुले व मुली यांच्यासाठी समान शिक्षण असावे असे म्हटले आहे. सार्जंट प्लॅन म्हणजे मुले मुली यांच्यासाठी समान शिक्षण असावे असं म्हटलेलं आहे. कधी? 1944ला. त्यानंतर बघा हे आपण पाहिली, स्वतंत्र पूर्व काळात काही आयोग व समित्या स्थापन झाल्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी. त्यानंतर बघा स्वतंत्रोत्तर काळातील आयोग व समित्या. पाहू आता पूर्व पाहिलं, आता उत्तर म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणकोणत्या आयोग आणि समित्या स्थापन झाल्या ते बघू. बघा विद्यापीठ आयोग. विद्यापीठ आयोग कधी स्थापन झाला तर तो स्थापन झाला 1948 आणि 49ला. बरोबर, कधी स्थापन झाला? 1948 ते 49ला. आणि त्यांनी कशाला महत्त्व दिलं? स्त्री व पुरुषांच्या शिक्षणात समानता असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या आयोगाने सुशिक्षित आणि समाजाच्या निर्मितीसाठी जे स्त्री शिक्षणाचे महत्त्व आहे ते अधोरेखित केलेले आहे. त्यानंतर बघा माध्यमिक शिक्षण आयोग 1952-53. हे पण विचारू शकता तुम्ही, हे साल लक्षात ठेवत जावा. माध्यमिक शिक्षण आयोग 1952 आणि 53. हे कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला तर तो डॉक्टर ए लक्ष्मण शास्त्री मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला. बरोबर, त्यांनी कशाला महत्त्व दिलेलं आहे? बघा त्यांनी स्त्रियांचे शिक्षण, त्याचप्रमाणे जर स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा, सहशिक्षण, स्त्री शिक्षकाची व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छतागृह, क्रीडा मैदाने, सहशालेय उपक्रमाचे आयोजन यासारख्या शिफारशी कोणी केलेल्या आहेत? माध्यमिक शिक्षण आयोगाने केलेल्या आहेत. त्यांचे अध्यक्ष डॉक्टर ए लक्ष्मण शास्त्री मुदलियार. त्यानंतर बघा स्त्री शिक्षणासाठीची राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली. कधी? 1957ला. आणि त्यांच्या अध्यक्ष होत्या दुर्गाबाई देशमुख. लक्षात असू द्या, स्त्री शिक्षणासाठीची राष्ट्रीय समिती 1957 आणि त्यांच्या अध्यक्ष दुर्गाबाई देशमुख. बरोबर, आणि त्यांनी कशाला महत्त्व दिलं आहे? बघा ते म्हणतात पुरुष व स्त्री यांच्या शिक्षणातील तफावत दूर करण्याकरता कठोर परिश्रम केले जावेत. त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करावी, राज्य परिषद स्थापन करावी, मुलीच्या शिक्षणाबद्दल जागृती करावी, अशा विविध सुविधा मुलींसाठी पुरवाव्या. त्याचप्रमाणे मुलामुलीमध्ये जे शिक्षणातील विषमता आहे किंवा जे त्यांच्यातली साक्षरता दर आहे तो कमी करण्यात यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणी? दुर्गाबाई देशमुख. कशामध्ये? स्त्री शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय समितीमध्ये. त्यानंतर बघा मुले व मुली यांच्या अभ्यासक्रमातील भेदासंबंधी समिती. भेदासंबंधी कधी स्थापन करण्यात आली? ती स्थापन करण्यात आली 1961ला. आणि त्यांच्या अध्यक्ष होत्या श्रीमती हंसा मेहता. बरोबर, आणि या समितीने असं म्हटले आहे की मुले व मुली यांच्या बौद्धिक अथवा मानसशास्त्रीय संवेद कोणताही फरक नसतो. म्हणजे मुलं आणि मुलींची बौद्धिक पातळी आणि मानसशास्त्रीय संवेद हे कसे असतात? समान असतात. आणि दोघातील शारीरिक फरक हा महत्त्वाचा नाही. शारीरिक फरकाने काही बौद्धिक व मानसशास्त्रीय संवेदवर फरक पडत नसतो, म्हणून शारीरिक फरकही महत्त्वाचा नाही असे श्रीमती हंसा मेहतांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीत म्हणले गेले. त्यानंतर बघा कोठारी आयोग. कोठारी आयोग कधी स्थापन झाला? 1964 आणि 66ला. आणि त्यांचे अध्यक्ष होते डॉक्टर DS कोठारी. आणि त्यांनी सांगितलं की भारतीय शिक्षण, या कोठारी आयोगाला आणखी असंही म्हटलं जातं की भारतीय शिक्षण आयोग. पेपरमध्ये विचारू जाऊ शकता की भारतीय शिक्षण आयोग कोणाला म्हटले जाते, तर तुम्हाला लक्षात असू द्या कोठारी आयोग यांना. कोठारी आयोग 1964-66ला म्हटले जाते. त्यानंतर बघा कोठारी आयोगात काही माहिती दिलेली आहे किंवा त्यांनी जे शिफारशी केलेल्या आहेत त्या अशा की त्यांनी सुचवले की स्त्री शिक्षण समितीने जे सुचवलेले खास कार्यक्रमावर भर द्यावा. त्याचप्रमाणे त्यांनी काय सांगितलं की सर्व स्तरावरील स्त्री शिक्षणाकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे स्त्रियांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे स्त्रियांना पूर्ण वेळ आणि अर्धवेळ नोकऱ्यांची संधी, मुला-मुलींना समान अभ्यासक्रम. हे पण लक्षात असू द्या, काय? मुला-मुलींना समान अभ्यासक्रम असं कोणी सांगितलं? तर असं कोठारी आयोगाने सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 हे खूप महत्त्वाचं आहे. हे शैक्षणिक धोरण कशासाठी राबवण्यात आलं की सर्वसमावेशक व व्यापक असून स्त्री शिक्षणाचा विचार राष्ट्रीय पातळीवर व्यापक करणारे पहिले राष्ट्रीय धोरण म्हणून महत्त्वाचे आहे. पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की असं कोणतं धोरण आहे जे राष्ट्रीय पातळीवर व्यापक करणारे पहिले राष्ट्रीय धोरण आहे, तर ते आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. त्या धोरणामध्ये असं सांगण्यात आलं की अभ्यासक्रमाची पुनर्रचना करावी, त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकाची निर्मिती, प्रशिक्षण कार्यक्रम, विशेष पूरक नोकऱ्यांची तरतुदी, मूल्य शिक्षण या गोष्टीबद्दल विचार केला गेला. त्याचप्रमाणे स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेत व प्रशासनात सहभाग वाढवण्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात आला. ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येच 1986च्या राष्ट्रीय धोरणामध्ये कृती कार्यक्रम आखण्यात आला. आणि स्त्रियांचा दर्जा उंचावण्याचे हे एक प्रमुख साधन म्हणून शिक्षण काम करेल अशी स्पष्ट ग्वाही या धोरणाअंतर्गत दिली गेली. त्यानंतर बघा कृती कार्यक्रम 1986. तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 1986 मध्ये कृती कार्यक्रम राबवण्यात आला. तेच कृती कार्यक्रम म्हणजे 1986. यामध्ये काय कशाला महत्त्व दिलं बघा. प्रौढ शिक्षण वर्ग, परत निरंतर शिक्षण केंद्राची स्थापना. प्रौढ शिक्षण वर्ग म्हणजे वयाच्या 25 ते 35 मध्ये येणारे, बरोबर, किंवा 35 नंतर असणाऱ्यांना शिक्षण म्हणजे प्रौढ शिक्षण वर्ग. निरंतर शिक्षण केंद्राची स्थापना, सर्व राज्यात स्त्री विभाग स्थापन करणे असे कृती कार्यक्रमात सांगण्यात आले. त्यानंतर बघा राममूर्ती समिती. राममूर्ती समिती 1990. या समितीने स्त्रियांमधील निरक्षरता दूर करण्यासाठी प्रौढ शिक्षण या बाबीवर भर दिला. राममूर्ती समितीने कशावर भर दिला तर तो भर दिला प्रौढ शिक्षण या बाबीवर भर दिलेला आहे. त्यानंतर बघा वर एक कृती कार्यक्रम बघितला आपण 1986चा. आता खाली एक आहे कृती कार्यक्रम 1992. या योजनेअंतर्गत काय सांगण्यात आलं की पुस्तक पेढी, त्याचप्रमाणे गणवेश, मधल्या वेळेचे जेवण आणि शिष्यवृत्त्या, अतिदुर्गम क्षेत्रात निवासी शाळा, आश्रमशाळा, राज्यस्तरीय स्त्री शिक्षण कक्ष निर्माण करणे, स्त्री शिक्षकांचे प्रमाण 50% वाढवणे या सर्व गोष्टी या कार्यक्रमात या सर्व गोष्टीवर भर देण्यात आल्या. लक्षात असू द्या 50% स्त्री शिक्षिकेचे प्रमाण वाढवणे हे कोणत्या कृती कार्यक्रमात सांगितण्यात आले. कृती कार्यक्रम 1992 मध्ये. त्यानंतर बघा महिला धोरण 1994. स्वतंत्रपणे महिला धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. महिला धोरण 1994 आणि ते धोरण जाहीर करणारे पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र होय. आणि ह्या महिला धोरण 1994 मध्ये काही उपाययोजना सांगण्यात आल्या त्या खालीप्रमाणे बघा. जिल्हा परिषदामध्ये महिला आणि बाल कल्याण विकास समिती निर्माण करणे हे कोणी सांगितलं. महिला धोरण 1994. त्याचप्रमाणे 70% महिला सदस्य असणे हे निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण हा स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. 50% महिलांनी मागणी केल्यास दारूची दुकाने बंद करण्यात येतील. नोकरी स्त्रियांना 30% आरक्षण देण्यात आले. हे कोणी सांगितले. महिला धोरण 1994 हे सांगितलेले आहे. त्यानंतर बघा हे 94चं बघितलं महिला धोरण. आता आपण बघूया महिला धोरण 2001. महिला धोरण 2001 यामध्ये काय सांगितलं. 2001 हे वर्ष भारत सरकारने कोणतं वर्ष म्हणून जाहीर केलं तर महिला सक्षमीकरण वर्ष म्हणून घोषित केले. लक्षात असू द्या प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताने महिला सक्षमीकरण वर्ष म्हणून कोणतं वर्ष जाहीर केलं तर लक्षात असू द्या 2001. बघा या धोरणातील महत्त्वपूर्ण बाबी. 2002-2003 या आर्थिक वर्षापासून महिलांना केंद्रभूत माणूस स्त्री केंद्री नियोजनावर भर दिला. महिला केंद्रभूत माणूस स्त्री केंद्री नियोजनावर भर देण्यात आला 2002 आणि 2003 पासून. त्यानंतर बघा दरवर्षी 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती. बघा 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असते आणि तोच दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून सर्व संस्था या सभेचा आढावा घेऊन मान्यता देतील असे महिला धोरण 2001 मध्ये सांगण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व शिक्षा अभियान 2001 व 12 याविषयी आपण माहिती घेऊ. सर्व शिक्षा अभियान
2001 आणि 12 या प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सर्व शिक्षा अभियान राबवले जात आहे. लक्षात असू द्या, सर्व शिक्षा अभियान कशामुळे राबवले जात आहे तर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी. आणि 2010 पर्यंत प्राथमिक शिक्षणाची सर्वांची समान पातळी करणे आणि मुलामुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन प्राथमिक शिक्षणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्यांना पोहोचवणे या उद्दिष्टानुसार हा उपक्रम राबवण्यात आला. सार्वत्रिकरण करून 2010 पर्यंत शिक्षणाची पातळी वाढवणे हे उद्दिष्ट ठेवून सर्व शिक्षा अभियान राबवण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा बघा, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2020. ही RTA ॲक्ट 2009 असंही याला म्हटलं जातं. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009. यामध्ये काय सांगितलं, 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे कलम 45 नुसार. आणि केंद्र शासनाने बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 हा लागू केला. आणि हा कायदा जम्मू आणि काश्मीर वगळता सर्वत्र देशात लागू केला आहे. या कायद्यामध्ये काय सांगितले की भौतिक सुविधा, संस्था, गुणवत्ता व समाज सहभाग ही क्षेत्रे महत्त्वाची आहेत. कोणकोणती क्षेत्रे महत्त्वाची आहे RTA मध्ये तर यामध्ये आहे तुम्हाला सांगूया. बघा, लिंगभाव समानता. लिंगभाव समानता म्हणजे मध्ये काही उपघटक येतात, जसं की विद्यार्थ्यांमध्ये लिंगभाव समानता रुजवण्यासाठी शाळा, शिक्षक, पालक आणि समवयस्क गट, पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रम यांची भूमिका काय आहे. आणि त्याचप्रमाणे लिंगभाव समानता रुजवण्यासाठी सहशालेय उपक्रम कोणकोणते राबवले गेले पाहिजेत याविषयी माहिती या घटकात दिलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला लिंगभाव समानता आणि जीवन कौशल्य या घटकात दिलेली आहे. त्याचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. बघा, प्रथम आहे तुम्हाला पाठ्यपुस्तके आणि लिंगभाव समानता प्रस्थापित करण्यासाठी पाठ्यपुस्तकाचा कसा उपयोग होतो याविषयी माहिती आपल्याला पाहिजे आहे. बघा, तुम्हाला माहित आहे पाठ्यपुस्तकं, मुलं आणि शिक्षक हे जास्त वेळ कोणाच्या आधिपत्याखाली असतात किंवा त्यांना जास्त कशाची गरज पडते तर पाठ्यपुस्तकाची, बरोबर. मग त्याचप्रमाणे मुलींना पारंपरिक भूमिका ते प्रगत नवी भूमिका यातील बदलण्यासाठी जाणीवपूर्वक तयार करण्याचं काम अभ्यासक्रमातून होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे, अभ्यासक्रम तयार केल्यानंतर पाठ्यपुस्तके इयत्ता वाईज तयार केली जातात. त्या अभ्यासक्रमातच अभ्यासक्रम तयार करताना आपण कशाला महत्त्व दिलेलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे मुलींना पारंपरिक काही भूमिका असतात, त्या भूमिका जसं परंपराने चालू राहतात आणि त्या अभ्यासक्रमाच्या किंवा पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत पोहोचवत असतो. पण ती भूमिका बदलण्यासाठी अभ्यासक्रम तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे स्त्रीविषयक परंपरागत चालत आलेला दृष्टिकोन बदलावा यासाठी ज्या 10 गाभा घटकांचा समावेश असलेले शालेय अभ्यासक्रम देशभरात राबवला जात आहे त्यात स्त्री पुरुष समानता हे तत्व अंतर्भूत आहे. तुम्हाला माहित आहे शालेय अभ्यासक्रम हा 10 गाभाभूत घटकाच्या आधारावर तयार केला जात असतो, बरोबर. मग त्या 10 गाभाभूत घटक आहेत त्यामध्ये स्त्री विषयक जे परंपरागत चाललेले आलेले दृष्टिकोन आहे ते बदलण्यासाठी त्यामध्ये एक घटक असा आहे की ती म्हणजे स्त्री पुरुष समानता हे तत्व अंतर्भूत केलेले आहे. कशात? त्या 10 गाभा घटकात हे स्त्री पुरुष समानता हे तत्व अंतर्भूत केलेले आहे. त्यामुळे कोणताही अभ्यासक्रम तयार करताना त्या 10 गाभा घटकांचा किंवा त्या घटकांचं लक्षात घेऊन घटकाचं सातत्य किंवा घटकाचं महत्त्व लक्षात घेऊन तयार केला जातो. त्यानंतर बघा, क्रमिक पाठ्यपुस्तके ही संस्कार करण्याची अमोघ साधने आहेत. तुम्हाला माहिती आहे मुलं शाळेत शिकायला गेलं की संस्कार होतात आणि जास्त प्रमाणात पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून होतात, कारण जास्त वेळ ते त्याच्याशी रिलेटेड असतात. परत पाठ्यपुस्तकातून एकूण प्रतिबिंबित झालेले स्त्रियांचे स्थान व त्यातून ध्वनित हरणारी त्यांची प्रतिमा आधुनिक काळाच्या मागणीशी सुसंगत हवी. बघा, पाठ्यपुस्तकात जे प्रतिबिंबित केलेले असते, तुम्हाला माहिती आहे का घटकामध्ये स्त्रियाची किंवा पुरुषाची अशी व्यक्तिरेखा रेखाटलेली असते, पण त्यामधील जे स्त्रियांची प्रतिमा चांगली असेल तर तशीच प्रतिमा पुढे विद्यार्थ्याच्या मनात तयार होत असते. त्यामुळे पाठ्यपुस्तकातली प्रतिबिंबिता स्त्रियांची कशी अशी चांगली किंवा सुसंगत असली पाहिजे. त्यानंतर बघा, पाठ्यपुस्तकातील लिंग पक्षपात या 8 मुद्द्यांना धरून एका तपशीलवार अभ्यासाचे निष्कर्ष
येथे विचारात घेऊन ते पुढील प्रमाणे आहेत. तर मग पाठ्यपुस्तकाचे जे लिंग पक्षपात आहेत, बरोबर, लिंग पक्षपात कोणत्या कोणत्या घटकातनं पाठ्यपुस्तकातून घडत असतात आणि ते कोणत्या माध्यमातून स्त्री आणि पुरुष असा भेदभाव निर्माण करत असतात, त्याविषयी माहिती आपण ह्या घटकात बघू. जसं की आपण बघा, स्त्री पुरुष व्यक्तिरेखा. आता बघा, पाठ्यपुस्तकातील स्त्री पुरुष व्यक्तिरेखांचा विचार केल्यास आपल्याला असे आढळून येते की स्त्री व्यक्तिरेखाचे प्रमाण पुरुष व्यक्तिरेखाच्या बरोबरीने नाही, ते 1:3 असे आहे. बघा, पाठ्यपुस्तकात एखादा घटक असेल तर त्यामध्ये स्त्रिया फक्त काम करायलेल्या किंवा आई असलेली किंवा गृहिणी किंवा एक म्हणजे तिचं एक टिपिकल असं व्यक्तिरेखा रेखाटलेली असते. त्याचप्रमाणे जर आपल्याला असं आढळलं की पुरुषांची व्यक्तिरेखा ही चांगली आहे पण ती स्त्रीच्या बरोबरी नाही आहे, कशी आहे, स्त्रीच्या उच्च आहे, बरोबर, आणि पुरुषाची कशी आहे, पुरुष जर 3 असतील तर त्या व्यक्तिरेखामध्ये किंवा त्या कथात एक स्त्री दिलेली असते. त्यामुळे कसं आहे, स्त्री पुरुष व्यक्तिरेखा ही तर समान नाही, ते तसं मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. त्याचप्रमाणे चित्राद्वारे घडणारे स्त्री पुरुष दर्शन. जसं बघा, पाठ्यपुस्तकात चित्र असतात, बरोबर, चित्राद्वारे पाठविषय अधिक सुस्पष्ट केला जातो, त्यामुळे चित्र समाविष्ट केली जातात आणि त्या चित्रामध्ये स्त्री पुरुष दर्शनाचा अभ्यास केल्यास असे लक्षात आले की 1:6 स्त्री आणि पुरुषाचं प्रमाण आहे. 6 जर पुरुष असतील तर त्याच्या मागे 1 स्त्रिया त्यामध्ये दिलेली असते, म्हणजे स्त्रियांचं प्रमाण त्यामध्ये खूप कमी असतं. जसं पुरुष चित्रसंख्येचे स्त्री चित्रसंख्येचे प्रमाण लेखक लेखिका व कवी कवयित्री या दृष्टीने लिंगभेदानुसार वर्गीकरणाचा अभ्यास केल्यास हे असेच आढळते की एका पाठ्यपुस्तकात एकूण 54 लेखकामध्ये फक्त 2 स्त्रिया लेखिका आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, एखादं पुस्तक आहे आणि त्याच्यात जर लेखक आणि लेखिका पाहिलं तर तुम्हाला 54 लेखकामध्ये फक्त 2 स्त्रिया किंवा 2 स्त्री लेखिका तुम्हाला त्याच्यात दिसल्या जातील. याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की स्त्री लेखिकेला जास्त महत्त्व दिलं जात नाही, पुरुष लेखकांचा वर्चस्व तिथे जास्त असतं. त्याचप्रमाणे बघा, प्रमुख व्यक्तिचित्रण. प्रमुख व्यक्तिचित्रणाचा अभ्यास केल्यास हे प्रमाण आणखीनच व्यस्त झालेले दिसते. स्त्री व्यक्तिचित्रण व पुरुष व्यक्तिचित्रण यांचे प्रमाण किती आहे, 1:6 आहे. वरती पण चित्राद्वारे घडणारे स्त्री पुरुष दर्शन यांचं प्रमाण 1:6 आहे आणि प्रमुख व्यक्तिचित्रण यांचंही प्रमाण कसं 1:6 आहे. त्याचप्रमाणे बघा, जे मनोरंजनात्मक उपक्रम असतात त्यामध्येही आपल्याला पक्षपात झालेला आढळून येतो. जसे की बघा, बौद्धिक स्वरूपाचे उपक्रम आहेत त्यातील बहुसंख्य उपक्रम हे कोण करतात, पुरुष करतात. म्हणजे बघा, जे कठीण काम आहे ते सगळे पुरुष करतात आणि बौद्धिक स्वरूपाच्या उपक्रमात फक्त कुठेतरी एखादी स्त्री आपल्याला दिसते, म्हणजे जास्त प्रमाणात तिथे कोण असतात तर तिथे पुरुषच असतात. त्याचप्रमाणे गुणवैशिष्ट्ये. बघा, पाठ्यविषयात विविधतेची गुणवैशिष्ट्ये रंगवलेली असतात. पाठ्यपुस्तकात काही गुणवैशिष्ट्ये दिलेली असतात, त्यातले गुणवैशिष्ट्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला तर असे आढळते की पुरुष हा कर्तृत्ववान असतो, बरोबर, खंबीर असतो, बुद्धिमान दाखवले जातात, तर स्त्रिया कशा असतात, भावनाशील, परावलंबी अशा दाखवल्या जातात. तसाच परिणाम विद्यार्थ्यावर किंवा तसा लिंग पक्षपात आपण त्यातून दाखवू शकतो. जसा व्यावसायिक भूमिका, त्याच्यात पण बघा तुम्हाला लिंग पक्षपात दिसतो. आणि जसं की पाठ्यपुस्तकात पुरुषांच्या भूमिका खूप विस्तारित व विविध प्रकारच्या आढळतात. तसेच की जसे बघा, पाठ्यपुस्तक एखादी कथा आहे त्याच्यात डॉक्टर असो, गुरुजी असो, कृषी असो, महर्षी असो, समाजसुधारक, नेता, देशमुख हे सगळे पुरुष दाखवलेले असतात. स्त्रिया दाखवलेल्या असतात का, नाही आहे. स्त्री कुठं असते, एखाद्या कथेतलं कुटुंब असेल त्या कुटुंबातील आई किंवा गृहिणी या ठिकाणी आपण स्त्रीला पाहिलं जातं, बरोबर. त्यानंतर बघा, हे सर्व हे जे लिंगभाव किंवा लिंग समानता तुम्हाला प्रस्थापित करायची असेल किंवा दूर करायची असेल तर काय केलं बघा, 1982-83 मध्ये NCERTने लिंगभाव भिन्नता दूर करण्यावर एक भर दिला आणि त्यांनी काय केलं, पाठ्यपुस्तकातील लिंगभाव साचेबंधता दृष्टिकोन आणि लिंग पक्षपात हे पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत जात आहेत असं निदर्शनात आणून दिलं. त्यामुळे त्यांनी काय केलं, पाठ्यपुस्तकातील लिंगभाव साचेबंध दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे नुपूर या लेखकांच्या मते किंवा सायंटिस्टच्या मते असं सांगण्यात आलं की तमिळनाडू आणि गुजरात राज्याने लिंग पक्षपात दूर करण्यासाठी पाठ्यपुस्तकात सुधारणा केल्या. म्हणजे तमिळनाडू आणि गुजरात या 2 राज्याने लिंग पक्षपात दूर करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यानंतर बघा, वर्गखोलीतील प्रक्रिया आणि लिंग पक्षपात.
त्याचप्रमाणे आपल्याला वर्गखोलीतील प्रक्रिया आणि लिंग पक्षपात. आता बघा, आता पाहिलं की आपण पाठ्यपुस्तकातनं पण लिंग पक्षपात होतो. कशा प्रकारे होतो? जसं व्यक्तिरेखा आहेत, परत लेखक लेखिकेचं प्रमाण आहे, पुन्हा गुणवैशिष्ट्य आहेत. या सगळ्या पाठ्यपुस्तकात जे दाखवलेलं असतं ते सगळ्यात सुद्धा तुम्हाला स्त्री पुरुष तुलना केलेली आढळून येते. त्याचप्रमाणे वर्गखोलीतील प्रक्रिया आहेत त्याच्यासुद्धा लिंग पक्षपात पाहायलाच मिळतो. जसं बघा, शिक्षक वर्गात अध्यापन करताना देखील लिंगभेद अधोरेखित करणारी वक्तव्य करतात. तुम्हाला माहिती आहे, जसं की बघा, उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल की मुलींनी व मुलांनी स्वतंत्र रांगेत उभे राहा असं सांगितलं जातं. म्हणजे तिथं तुम्हाला दाखवून दिलं असतं की मुलं आणि मुली हे वेगवेगळे आहेत, त्यांनी वेगवेगळं उभं राहा. म्हणजे लिंगभाव पक्षपात तुम्हाला तिथं दाखवलेला असतो. त्याचप्रमाणे मुलांना तुम्ही मुलीप्रमाणे मागे का राहता असं सुद्धा शिक्षक बोलतात. त्यामुळे ही मुलींच्या मनावर आणि मुलांना पण असा गैरसमज होतो की आपण मुलींपेक्षा वेगळं आहेत तर श्रेष्ठ आहेत. त्यामुळे असं वक्तव्य करणं शक्यतो टाळावं. त्यामुळे काय होतं, त्यामुळे लिंगभाव साचेबंदपणाला प्रोत्साहन मिळतं आणि तसं निर्माण होतं की मुलगा मुलगी हे वेगवेगळे आहेत आणि गटबाजी व अन्य गटाबद्दल पूर्वग्रह निर्माण होतात. त्यामुळे वर्गात होणारे ह्या सुद्धा शिक्षकांनी ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यानंतर बघा, वर्गखोलीतील प्रक्रिया किंवा पक्षपात कमी करण्यासाठी अध्यापनातून लैंगिक समानता प्रस्थापित करता येते. अध्यापन करताना तुम्हाला लैंगिक समानता प्रस्थापित करता येते. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल की एखादा विषय शिकवताना, समजा आता मातृभाषा हा विषय शिकवताना तुम्हाला काय करता येईल, श्रवण वाचनासाठी निवडलेल्या आशयात आत्मविश्वासू स्वावलंबी निरनिराळ्या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या स्त्रियांच्या प्रतिमा विद्यार्थ्यासमोर आवर्जून मांडाव्यात. म्हणजे बघा, मातृभाषेत एखादी कथा घेतली असेल तर त्या कथेमध्ये त्या स्त्रीचे वर्चस्व किंवा स्त्रीने दाखवलेलं एखादं कर्तव्य किंवा कर्तृत्व हे तुम्ही जर त्या विद्यार्थ्यासमोर मांडलं तर त्याच्यातनं काय होईल, लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. त्यामुळे तुम्ही कथा निवडताना अशा स्त्रींना वर्चस्व दाखवणाऱ्या किंवा स्त्रींना समानता, स्त्री पुरुष समानता दाखवणाऱ्या कथा तुम्ही निवडल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मुलासमोर सादर करायच्या कोणत्याही आशयात पुरुषांना अधिक महत्त्व व स्त्रियांचे दुय्यम महत्त्व असे उल्लेखनीय जाणीवपूर्वक टाळावे. आता समजा मुलासमोर एखादं कोणतं तरी कार्य करायचं आहे किंवा त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे तर तुम्ही तसं पुरुषांनी किंवा शिक्षकांनी हे टाळलं पाहिजे की हे पुरुषांचं काम आहे, स्त्रियांचं काम नाही. असे जे स्त्रियांना दुय्यम महत्त्व देणारे जे घटक किंवा दुय्यम महत्त्व देणारे जे कार्य आहे त्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगता येईल की स्वतःचे विचार व्यक्त करताना बऱ्याच वेळा मुलींच्या येणाऱ्या अनावश्यक लाजळूपणा घालून त्याच्या संभाषणातील समान सहभागासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. म्हणजे त्यात काय केलं पाहिजे, मार्गदर्शनाने मुलीचा येणारा जो अनावश्यक लाजळूपणा घालून त्याला प्रयत्न केला पाहिजे कोणी शिक्षकांनी. तसंच निबंधपत्र, संवाद, मुलाखत इत्यादीसाठी विषय व्यक्तिरेखा निवडताना कर्तबगार व निर्णय क्षेत्रात यश मिळवणाऱ्या स्त्रियांशी संबंधित विषय निवडावे. जसं निबंध स्पर्धा ठेवली असेल किंवा पत्रलेखनाची, संवाद, मुलाखत घ्यायची असे जर काही असेल तर तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक निवडलं पाहिजे की त्यामध्ये निबंध लिहायचा असेल तर एखाद्या स्त्रियावर जाणीवपूर्वक निवडून तुम्ही त्या स्त्रियाविषयी किंवा त्या स्त्रीविषयी अधिक माहिती तुम्ही त्या निबंधातून देऊ शकता. त्यामुळे लैंगिक समानता प्रस्थापित होण्यासाठी त्याची ही मदत होते. त्यानंतर बघा, मातृभाषेतनं तुम्ही लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी काय काय गोष्टी करू शकतात हे आपण पाहिलं. तर आता आपण इतिहास, नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयातून लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी आपण काय करू शकतो. बघा, प्राचीन काळापासून तुम्हाला माहिती आहे की वर्तमान काळापर्यंत समाजाच्या विकासाची प्रक्रिया समजावून घेताना पोषक वातावरण असतानाही या प्रक्रियेतील स्त्रियांचे योगदान जाणीवपूर्वक मुलामुलींना समोर मांडता येईल. जसं इतिहासात घडलेल्या अनेक घटना आहेत त्यातील स्त्रियांनी खूप मोठं कर्तृत्व केलेलं आहे किंवा काही स्वतंत्र चळवळीतल्या काही स्त्रिया होऊन गेल्या त्यांच्याविषयी तुम्ही माहिती याच्यात सांगू शकता. त्याचप्रमाणे इतिहास तसेच नागरिक क्षेत्राच्या अभ्यासातून लिंगभेद श्रद्धास्थाने भाव याचा विचार न करता विद्यार्थ्यांना मानवी समानतेचे मूल्य समजून देण्यास मदत करणे लिंग समभाव दृष्टिकोन निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मानवी समानतेचे मूल्य समजून द्यायचे आहे इतिहासाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे नागरिकशास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला मतदानाच्या अधिकाराची चर्चा करताना स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता, तिचे महत्त्व मुलामुलींना पटले पाहिजे अशा प्रकारे समजून सांगितले
पाहिजे. त्यानंतर बघा, भूगोल या विषयातनं तुम्ही सुद्धा लैंगिक समानता प्रस्थापित करू शकता. कसे? कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये, आर्थिक विकासामध्ये भौगोलिक किंवा मानवी प्रयत्न यांचा वाटा असतो. प्रयत्नामध्ये स्त्री पुरुषांचा समान वाटा असतो. कोणतेही कार्य करायचं असेल, जर स्त्री पुरुषांनी मिळून किंवा समानतेने केले असेल तर त्याचा फायदा राज्याला होतो, देशाला होतो आणि जगाला पण होतो. त्यामुळे त्यांचं एकत्रित काम करणं किंवा समानता प्रस्थापित करून समान वाटा उचलणं हे यामध्ये स्त्री पुरुषांचं खूप महत्त्वाचा प्रयत्न पाहिजे. त्यानंतर बघा, एखाद्या राष्ट्रामध्ये सर्व उत्पादक कामामध्ये स्त्रियांना समान संधी असल्याने दोन्ही घटकाचा जास्तीत जास्त सहभागामुळे राष्ट्राचा विकास होतो याची जाणीव करून द्यावी. त्याचप्रमाणे जर फक्त पुरुषच काम करत असेल आणि स्त्रिया बसून खात असेल किंवा गृहिणी म्हणून खात असेल तर त्याचा कुठंतरी राष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीला फटका बसतो. जर दोघं मिळून काम करत असतील तर आर्थिक परिस्थिती सुधारण्यास त्या दोघांच्याही कार्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे दोघांनी जास्तीत जास्त सहभागामुळे राष्ट्राचा विकास होईल यासाठी दोघांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या वरचेवर कमी होत असलेल्या प्रमाणामुळे होऊ घातलेल्या संकटाची गांभीर्यपूर्वक चर्चा घडून आणावी. त्याचप्रमाणे तुम्हाला माहीत आहे की पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण हे भारतात कमी आहे. ते प्रमाण जर कमीच असंच कमी राहिलं तर खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागेल. याविषयी सविस्तर चर्चा तुम्ही विद्यार्थ्यांशी करून त्यांना त्याची किंवा गांभीर्यपूर्वक संकटाची तुम्ही त्यांना जाणीव करून देऊ शकता. त्यानंतर बघा, कला. त्याचप्रमाणे कला ह्या विषयाची विषय शिकवताना किंवा कला हा विषय विद्यार्थ्यांना आत्मसात करताना काय केलं पाहिजे? तुम्ही आत्मप्रकटी करण्याच्या संधीमुळे मुलांमध्ये सुप्रतिमा उंचवेल आणि लैंगिक समानता प्रस्थापित होईल यासाठी तुम्ही काय केले पाहिजे? मुखवटे बनवणे, लाकूड कोरीकाम यामध्ये दोघांचाही जाणीवपूर्वक सहभाग घेतला पाहिजे. त्यातूनही लैंगिक समानता प्रस्थापित होते. त्याचप्रमाणे लिंग भेदभाव नष्ट करण्यासाठी काही बाबी महत्त्वाच्या आहेत त्या खालीलप्रमाणे की जसं बघा, समान अधिकार समान आदर. मुलगा मुलगी असा भेदभाव न करता आपण समान अधिकार देऊन समान आदर केला गेला पाहिजे. जसा की समान कामाचा अधिकार. शाळेचे सहकारी वृत्तीने मुली वावरताना दिसतात, मात्र शाळेतील मानवी घटक विशेषतः शिक्षकांनी जर फक्त मुलांना कामे सांगितली तर त्यातून मुलींना सुरक्षित क्षेत्रात राहण्याची सवय लागून आपले हे काम नाही अशी वृत्ती निर्माण होते. जसं तुम्ही मुलांना शाळेमध्ये कामं सांगता तसंच तुम्ही मुलींनाही सांगितले पाहिजे. मुलांना सांगितलं तर मुलींच्या मनात असा ग्रह निर्माण होतो की आपलं ते काम नाही, आपण ते केलं ना पाहिजे असं ग्रह निर्माण होतो. त्याहून लैंगिक भेदभाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे लैंगिकता समानता प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला दोघांनाही समान कामं सांगावी लागतात. त्यानंतर बघा, अध्यापन करताना विविध अध्यापन पद्धती असतात. ते प्रतिमान व तंत्र यातून लिंग भेदभाव नष्ट न करता येतो. जसं की बघा, निर्णय क्षमता. मुलांना ग्रामीण व शहरी भागातील शालेय जीवनात बऱ्यापैकी स्वतंत्र असते, मात्र मुलींना ते स्वतंत्र नसते. त्यामुळे यांच्यातील निर्णय घेण्याची क्षमता विकसित होत नाही. त्यासाठी आपण काही अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांच्या त्या निर्णय घेण्याची क्षमता विकसित करू शकतो. बरोबर आहे. तुम्ही जर निर्णय घेण्याचा वेळच मुलींवर आली नाही तर त्यांच्यातील निर्णय घेण्याची क्षमता ही विकसित होत नाही. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? विद्यार्थीवर किंवा मुलींवर निर्णय घेण्यासाठी एखादे कार्य त्यांच्यावर सोपवून दिलं पाहिजे की बाबा हे निर्णय तू घेत. त्याच्यामुळे काय होईल? त्यांच्यात निर्णय क्षमता विकसित व्हायला प्रयत्न होईल आणि ते विकसित करण्यासाठी तुम्हाला विविध अध्यापन पद्धतीचा उपयोगही करता येईल. जसं की बघा, व्याख्यान पद्धती. पहिली आहे व्याख्यान पद्धती. व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून काय होतं? आपला वक्तृत्व शैलीचा वापर करून लिंग भेदभाव यावर अनेक संदर्भ व त्यांचे कार्य काय परिणाम होतात हे व्याख्यानाद्वारे अध्यापक समजावून देऊ शकता. व्याख्यान पद्धतीचा उपयोग करून तुम्ही एखादा विषय स्त्री पुरुष समानता याविषयी व्याख्यान देऊन तुम्ही ते व्याख्यानाद्वारे अध्यापक समजावून देऊ शकता. तसंच बघा, चर्चा पद्धती. चर्चा पद्धतीमध्ये तुम्ही काय करू शकता की जसं या पद्धतीमध्ये शिक्षकांनी मुलींचा कल ओळखून आपल्या अध्यापन चर्चा पद्धतीचा उपयोग करावा. त्यातून मुलगा मुलगी यांच्या चर्चेची समान संधी, त्यांच्या मताचा आदर करावा. काय करायचं? चर्चा पद्धतीमध्ये मुलींना समान संधी द्यायची बोलण्यासाठी. त्यामधून त्यांना काय होईल की एक वेगळी समान संधी दिल्यामुळे मुलगा मुलगी असं भेद निर्माण न होता ते चर्चेत सहभागी
होतील. त्यानंतर बघा नाटकीकरण पद्धती. ह्या अध्यापन पद्धतीचा मुले मुली यांना एकत्रित काम करण्याची संधी द्यावी, यातून एकमेकाप्रती आदर निर्माण होतो. नाटकीकरण पद्धतीत मुला मुलींना एकत्र काम करण्याची संधी द्यावी, त्यामुळं काय होतं, त्यांना एकमेकाविषयी आदर निर्माण होतो. त्यानंतर बघा बुद्धिमंथन. बुद्धिमंथनमध्ये काय असतं, एखाद्या समस्येवर प्रश्न विचारून वस्तुस्थिती सांगून त्यावर मुला मुलींचे मत विचार कल्पना मांडाव्यात. त्यातून मुलीच्या कल्पकतेचा वाव मिळतो व वर्गात समानतेचे वातावरण राहते. जसे बघा एखादी समस्या आहे आणि त्या समस्येविषयी मुला मुलींना दोघांनाही आपली आपली स्वतःची किंवा वैयक्तिक मतं मांडण्याची संधी द्यावी. त्यातून काय होतं, त्या वातावरणात किंवा त्या गटात समानतेचे वातावरण निर्माण होतं. त्यानंतर बघा प्रकल्प पद्धती. प्रकल्प पद्धती या पद्धतीमध्ये काय करायचं, एकत्रित काम केल्याने एकमेकाप्रती आदर सामंजस्य वाढत जाते व स्वतःच्या कल्पना विकसित होतात आणि सर्जनशीलता विकसित होते. प्रकल्प पद्धतीमध्ये का माहिती आहे तुम्हाला, की विद्यार्थ्यांना स्वतः कृती करावी लागल्यामुळे त्यांच्यात सर्जनशीलता विकसित होते आणि स्वतःच्या कल्पना पण विकसित होतात आणि एकमेकाप्रती आदर सामंजस्य वाढत असते. असंही तुम्ही प्रकल्प पद्धतीत जर एकत्रित मुला मुलींना ठेवून त्यांना जर कामं दिली तर त्यांच्यात सुद्धा लैंगिक समानता प्रस्थापित होण्यासाठी मदत होते. त्यानंतर बघा गटकार्य. जसं मुलीचा वेगळा गट मुलांचा वेगळा गट असं न करता तुम्ही त्या एकमेकाचे काम करण्याची पद्धत विचारात घेऊन दोन्हीची एकत्रित किंवा एक गट तयार करून त्यांना कामं दिली पाहिजे आणि त्यांच्या क्षमतेची जाणीव करून त्यांना दिली पाहिजे. त्याचप्रमाणे काही विविध उपक्रम तुम्ही लैंगिकता समानता प्रस्थापित करण्यासाठी वापरू शकता. जसं की अध्यापनात शॉर्ट फिल्मचा वापर करणे. त्या शॉर्ट फिल्ममध्ये काय, एखाद्या स्त्रियांनी किंवा एखाद्या मुलींनी केलेले एखादं कार्य, त्यांची माहिती किंवा कथा सांगणे, याच्याद्वारे काय होतं, मुलांच्या मनात स्त्रियाविषयी आदर निर्माण होतो. बरोबर आहे. तसंच तुम्ही काय करू शकता, व्हिडिओचा वापर करून वर्गात अशा प्रकारची व्हिडिओ शॉर्ट फिल्म दाखवून लिंग भेदभाव प्रति जागरूकता निर्माण करता येते. त्यानंतर बघा लिंग पक्षपात दूर करण्यासाठी शिक्षकाची भूमिका. आता आपण पाहिले की पाठ्यपुस्तकाची किंवा विविध अध्यापन पद्धतीची लिंग पक्षपात दूर करण्यासाठी काय भूमिका आहे, तर याच्यात आपण पाहणार आहेत की लिंग पक्षपात दूर करण्यासाठी शिक्षकाची नेमकी भूमिका काय. तर शिक्षक कसा असावा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता असावा. म्हणजे शिक्षकाला स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता असावा म्हणजे नेमकं काय, तर बघा त्यांनी स्त्री शिक्षण आहे त्या स्त्री शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून दिले पाहिजे किंवा स्त्री जर नाही शिकली तर त्याचे काय परिणाम होतात, वाईट परिणाम होतात, ते सुद्धा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून दिले पाहिजे. म्हणजे तो कसा स्त्री शिक्षणाला होकार देणारा किंवा स्त्री शिक्षणाविषयी जागरूकता बाळगणारा शिक्षक असावा. तसाच तो कसा लिंग भूमिका व अपेक्षा समजून घेणारा असावा. मुलगा मुलगी याच्या दोन्हीच्याही अपेक्षा किंवा लिंग भूमिका समजून घेणारा शिक्षक असावा. त्याचप्रमाणे लिंग भावासंबंधी प्रशिक्षण घेतलेले असावे त्याने. त्याचप्रमाणे लिंगभाव संबंधित जबाबदाऱ्या, शालेय भूमिका याविषयी तो जागृत असला पाहिजे. आणि शिक्षकाने मेन म्हणजे मुले व मुलींना कशी समान वागणूक दिली पाहिजे. मुलगा आणि मुलगी हे दोघंही समान आहे ह्या भूमिकेने शिक्षकाने वागले पाहिजे. त्याचप्रमाणे सहकारी शिक्षकांची समानतापूर्वक पाहणी करणे. म्हणजे जसं की बघा सहकारी शिक्षिका असेल तर ते शिक्षिका आहे किंवा स्त्री आहे म्हणून तिचं कर्तव्य किंवा त्यांचं काम नाकारणे हे सुद्धा शिक्षकाने केलं नाही पाहिजे. तसंच लिंगभावासंबंधी भेदभाव न करणे, लिंग भेदभाव मानला नाही पाहिजे शिक्षकांनी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या अध्ययन आवडी जाणणारा असावा. शिक्षक कसा असावा, विद्यार्थ्याच्या अध्ययन आवडी जाणणारा असावा. जसं तुम्हाला माहिती आहे बघा आजच्या विद्यार्थ्याला अभ्यासात कसं रस नाही, अध्ययनात आनंद नाही, तसंच स्वयंशिस्त पाळणारे आवडीने अध्ययन करणारे विद्यार्थी आपल्याला कमी प्रमाणात दिसतात. का, विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची ओढ लावणे, त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत अशी परिस्थिती निर्माण करणे, त्यांच्या शंकाचे समाधान करणे, त्यांना अध्ययनाची गोडी लावणे आणि त्यांच्या अभिरुचीनुसार अध्यापन पद्धती उपक्रम राबवणे. त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्याला अध्ययनात आवड निर्माण होते. बरोबर आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या अध्ययन आवडी जाणणारा तो शिक्षक असला पाहिजे. त्याच्यामुळे विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाविषयी किंवा अध्ययनाविषयी आवड निर्माण होते. तसंच
त्याने प्रसार माध्यमाचा उचित उपयोग करणारा असावा. तुम्हाला माहिती आहे आजच्या शिक्षण पद्धतीला आपण दृकश्राव्य किंवा शैक्षणिक साधनाचा अतिप्रमाणात वापर करतो आणि तो केला पाहिजे. त्याच्यातून काय होतं, खेळीत मिळीत किंवा हसत खेळत शिक्षण विद्यार्थ्यांना भेटतं. जसं आजच्या विद्यार्थ्यावर प्रसारमाध्यमाचा खूप प्रभाव आहे. तुम्हाला माहिती आहे, जर आपण त्या प्रसारमाध्यमाचा उपयोग करून त्यांना शिक्षण दिलं तर ते कधीच नाकारणार नाहीत. त्यांना उलट आवड निर्माण होईल आणि चांगले आणि वाईट यामधील फरक ओळखण्यासाठी विद्यार्थ्याला मदत करणं आजची शिक्षण पद्धती कमी पडत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, जसं प्रसारमाध्यमाचा चांगला उपयोग आहे तसाच वाईटही उपयोग आहे. पण तो वाईट उपयोग करायचा नाही आणि वाईट का आहे ते कशामुळे आहे आणि का टाळायचं हे कोणी सांगितलं पाहिजे, शिक्षकाने विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. तसंच तुम्ही प्रसारमाध्यमामध्ये जे स्त्री पुरुषाच्या ज्या प्रतिमा दर्शवल्या जातात त्या सर्व वास्तव्याला धरून असतील असे नाही, बरोबर आहे. आज पालकांना आपल्या मुलांसाठी वेळ नाही. आधुनिक काळाच्या ओघात विद्यार्थी दूरदर्शन, संगणक, मोबाईल इत्यादी वस्तूचा आहारी गेलेला आहे, बरोबर आहे. आणि ती पालक शिक्षण पद्धती त्याला पर्याय उपलब्ध करून देऊ शकली नाही. म्हणून काय करायचं, प्रचंड स्पर्धेला सामोरे जाताना पालकाच्या अपेक्षाच्या ओझ्याखाली दबलेल्या, अभ्यासाचा ताण वाटत असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकच योग्य वाट दाखवू शकतात. तसं प्रसारमाध्यमाचा उपयोग करून तो विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करू शकतो, बरोबर. त्याचप्रमाणे लिंग पक्षपाताला प्रोत्साहन न देणारा, बरोबर, जसं शाळा महाविद्यालयात पाठ्यपुस्तक आहे, अभ्यासक्रम आहे, अभ्यासपूरक उपक्रम याद्वारे लिंगभाव समानतेवर भर दिला जातो आणि तो शिक्षकांनी दिलाही पाहिजे. तरी देखील बऱ्याच पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला माहिती आहे की लिंगभावानुसार वर्तन दर्शवले जाते. तसेच संस्कृती आणि माध्यमे यात लिंगभाव साचेबद्ध बाबतची उदाहरणे सतत विद्यार्थ्यासमोर असतात. जाहिराती बघा, मासिके, वर्तमानपत्रे, TV, इंटरनेट, संगीत, चित्रपट याद्वारे जे होणारे लिंगभावाचे प्रदर्शन आहे ते काही लिंग पक्षपाताला किंवा लिंग भेदभावाला खतपाणी घालणारेच आहेत. त्यामुळे ते टाळलं पाहिजे आणि लिंग पक्षपाताला प्रोत्साहन देणाराच शिक्षक असला पाहिजे. त्याचप्रमाणे लिंग असमानतेचे उपक्रम इथं समानतेचे आहे, लिंग समानतेचे उपक्रम राबविणारा असावा. बघा, शाळेमध्ये जे शिक्षक विविध स्पर्धामध्ये मुले मुली यांचा स्वतंत्र गट बनवतात. स्पर्धा देखील मुले व मुलींसाठी वेगवेगळ्या ठेवल्या जातात. जसं उदाहरणार्थ बघा, तुम्हाला सांगता येईल, मुलांसाठी मैदानी स्पर्धा, मुलींसाठी मेहंदी, रांगोळी स्पर्धा, मुलींना बाहेर क्रीडा स्पर्धासाठी नेलं जातं, जोखमीची कामे दिली जातात. पण मुलींसाठी संस्थागत अडथळ्याचा सामना करावा लागतो. जसं की मुलींना बाहेर पाठवलं जात नाही, शाळांतर्गतच तुम्हाला स्पर्धा दिल्या जातात आणि कुमारवयीन मुले ही आपल्या समान लिंगभावाच्या सोबती निवडतात, बरोबर. त्याच्यामुळं काय होतं, असमानतेचे उपक्रम राबवणारे जे वेगवेगळे आहेत, जसं की मुलींना क्रीडा स्पर्धासाठी नेलं जात नाही, तसे उपक्रम राबवणारा शिक्षक असावा. त्यांनी सगळ्याला समान वागणूक दिलेली पाहिजे आणि मुलगा मुलगा हा भेद न करता त्यांनी दोघांना पण समान खेळाडू किंवा समान क्रीडा स्पर्धेसाठी नेलं पाहिजे. तसंच जीवन कौशल्य आणि लैंगिकता याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. जीवन जास्तीत जास्त कार्यक्षमतेने व यशस्वीपणे जगता यावे यासाठी विद्यार्थ्याची अंगभूत कौशल्ये विकसित करण्याचा सातत्यपूर्ण व सुसंगत प्रयत्न म्हणजे जीवन कौशल्य होय. बघा, जीवन कौशल्य म्हणजे काय, बघा, जास्त कार्यक्षमतेने यशस्वीपणे जगता यावे यासाठी विद्यार्थ्याची अंगभूत कौशल्ये विकसित करण्याचा, कौशल्य असतात अंगभूत, फक्त त्यांना विकसित करण्याचा आणि सातत्यपूर्ण आणि सुसंगत प्रयत्न म्हणजे जीवन कौशल्य होय. युनिसेफने पुढील 3 जीवन कौशल्य दिलेले आहेत, जसं की विचार कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि भावनिक कौशल्य. लक्षात असू द्या, युनिसेफने दिलेले आहेत. पेपरमध्ये विचारू शकतात की युनिसेफने किती जीवन कौशल्य सांगितले आहेत, तर 3 आहेत, विचार कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि भावनिक कौशल्य. त्यानंतर तुम्हाला आणखी कौशल्य, जागतिक आरोग्य संघटनेने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही 10 जीवन कौशल्य सांगितलेले आहेत. ते खालीलप्रमाणे, जसं की स्वजागृती, समानुपती, समस्या निराकरण, निर्णय घेणे, प्रभावी संप्रेषण, चिकित्सक विचार प्रक्रिया, सर्जनशील विचार प्रक्रिया, आंतरव्यक्ती संबंध, भावनांचे संबंध आणि ताणतणावाचे समायोजन. अशा प्रकारे जागतिक आरोग्य संघटनेने 10 जीवन कौशल्य सांगितले आहे. त्यातील तुम्हाला सांगायचं झालं तर स्वजागृती म्हणजे काय, बघा,
जसं स्वतःच्या क्षमता, मर्यादा, आवडीनिवडी, आकांक्षा ओळखण्याचे कौशल्य म्हणजे स्वजागृती होय. बरोबर, स्वतःच्या ज्या क्षमता आहेत ते ओळखण्याचे कौशल्य म्हणजे स्वजागृती. आपण कोण आहोत, कसे आहोत, आपल्यामध्ये कोणते गुण अवगुण आहेत, आपल्या क्षमता मर्यादा काय आहेत, हे सगळं ओळखण्याची किंवा माहिती करून घेण्याची कला म्हणजे स्वजागृती होय. त्यानंतर बघा समानुपती. समानुपती म्हणजे काय, हे कुठलं कौशल्य ज्याच्यामध्ये अनाथ, अपंग, दुर्बल इत्यादी अपेक्षित घटकांच्या भावभावना जाणून घेऊन त्यांचे दुःख अथवा चिंता यावर मात करण्यासाठी जे सहृदयतेने मदत करतं. थोडक्यात दुसऱ्याच्या भूमिकेत शिरण्याची क्षमता म्हणजे समानुपती. बरोबर, दुसऱ्याच्या दुःख जाणून घेणारा म्हणजे समानुपती. पुन्हा आहे समस्या निराकरण. काय आहे समस्या निराकरण. समस्या निराकरण मध्ये काय येतं, उद्भवलेल्या समस्यांना यशस्वीपणे सोडवणे. बरोबर, उपलब्ध असलेल्या पर्यायामधून योग्य तो पर्याय संभाव्य पर्याय निवडून काय करायचं, कार्यवाही करण्याचे कौशल्य आपल्याला समस्या निराकरणात सांगता येतील. आलेली कुठलीही परिस्थिती असो किंवा निर्णय घेण्याची परिस्थिती असो ती योग्य ते निर्णय निवडणे म्हणजे समस्या निराकरण होय. निर्णय घेणे, त्याचप्रमाणे समस्या सोडवताना अनेक मार्ग असतात. बरोबर, ह्या उपलब्ध मार्गांमधून योग्य मार्गाचा विचार करण्याची क्षमता म्हणजे निर्णय क्षमता होय. बरोबर, यात विश्लेषण, पृथक्करण, मूल्यमापन या उच्च प्रक्रियांचा समावेश होतो. कोणत्या कोणत्या, विश्लेषण, पृथक्करण आणि मूल्यमापन. नंतर आहे प्रभावी संप्रेषण. प्रभावी संप्रेषण म्हणजे काय, आपल्या भावना आहेत, बरोबर, कल्पना आहेत, विचार आहेत, ते परिणामक पद्धतीने किंवा शाब्दिक किंवा अशाब्दिक माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त करण्याचे जे कौशल्य आहे ते म्हणजे प्रभावी संप्रेषण. म्हणजे आपले जे विचार आहेत, आपल्या ज्या भावना आहेत ते मांडण्याचा जे कौशल्य आहे त्याला आपण प्रभावी संप्रेषण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे चिकित्सक विचार प्रक्रिया, जशाच बघा उपलब्ध माहिती आहे, परिस्थिती आहे, घटना आहे, प्रसंग आहे अथवा व्यक्ती यांचे विश्लेषण व परीक्षण वस्तुनिष्ठपणे करण्याचे कौशल्य म्हणजे चिकित्सक विचार. म्हणजे बारकाई सूक्ष्म विचार याला आपण चिकित्सक विचार म्हणू शकतो. परत सर्जनशील विचार प्रक्रिया. सर्जनशील विचार, सर्जन माहिती आहे, सर्जनशील म्हणजे नवीन काहीतरी तयार, पारंपरिक अथवा पुनरावृत्ती टाळून, बरोबर आहे, टाळून वेगवेगळ्या व अभिनव पद्धतीने एखाद्या समस्येबद्दल किंवा परिस्थितीबद्दल विचार करण्याचे जे कौशल्य आहे त्यालाच आपण सर्जनशील विचार म्हणतो. सर्जनशील विचारात काय, सखोल चिंतन करायचं, परत मनन करायचं आणि नवनिर्मितीची क्षमता असते. सर्जनशील म्हणजे नवनिर्मिती, लक्षात असू द्या, नवनिर्मिती. परंपरागत आणि पुनरावृत्ती टाळून आपण जे वेगळ्या पद्धतीने विचार करतो त्याला आपण सर्जनशील विचार असं म्हणतो. परत आंतरव्यक्ती संबंध. आंतरव्यक्ती संबंध म्हणजे बघा दैनंदिन जीवनात सतत संपर्कात येणाऱ्या व्यक्ती असतात, ग्रुप असतात, समाज असतात, यांच्याबरोबर निर्भेळ व स्नेहपूर्वक संबंध राखण्याचे कौशल्य म्हणजे आंतरव्यक्ती संबंध आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा भावनांचे संबंध. भावनांच्या संबंधामध्ये काय सांगता येईल, एकाच वेळी प्रेरित होणाऱ्या स्वतःच्या व इतरांच्या भावनांना समजून घेऊन तसेच त्यांचे होणारे परिणाम ओळखून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य म्हणजे भावनाचे समायोजन होय. जसं एकाच्या वेळी आपल्या भावना किंवा इतरांच्या भावना समजून घेऊन त्यांचा परिणाम व त्यावर नियंत्रण ठेवण्याचं जे कौशल्य असतं त्याला आपण भावनांचे संबंध किंवा भावनाचे कौशल्य असं म्हणतो. पुन्हा ताणतणावाचे समायोजन. मनावर, शरीरावर तुम्हाला माहिती आहे परिणाम करणाऱ्या तणावपूर्वक बाबीची कारणे शोधून आपल्याला ज्या गोष्टीचा ताण होतो त्या गोष्टीची कारणे शोधून आपल्याला काय करायचं, परिणाम विचार करायचा त्याच्यावर आणि विचारपूर्वक व्यवस्थापन करून ते ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ताणतणावाचे समायोजन होय. त्यानंतरचा मुद्दा आहे लैंगिकता. लैंगिकता म्हणजे काय, नेमकी व्याख्या पाहू. विचार, काल्पनिक इच्छा, विश्वास, अभिवृत्ती, मूल्य, वर्तणूक, कार्य, भूमिका आणि संबंध यातून अनुभवणारी अथवा व्यक्त होणारी संकल्पना म्हणजे लैंगिकता होय. आणि लैंगिकता ही कशी आहे, जैविक, अनुवंशिक आणि मानसशास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक, कायदेशीर, ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक मूल्यांचा आंतरक्रिया येणे प्रभावित होते. आणि कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय विकासासाठी लैंगिकतेवर समान विचारधारा हे एक महत्त्वाचा पर्याय आहे. समान विचारधारा. लैंगिकता म्हणजे काय, मुलगा मुलगी न मानता
सगळे समान आहे असा विचार करणे म्हणजे लैंगिकता होय. लैंगिकता किंवा लैंगिकता शिक्षण या शब्दाचा केवळ संकुचित अर्थ न घेता तुम्हाला सांगायचं आहे की शब्द विषयाचे सर्व पैलू घटक विचारात घेतले जातात. याच्यात पुनरुत्पादन असतं, फलन असतं, भ्रूणाची प्रथम अवस्था, गर्भावस्था ते बाळ जन्माला येईपर्यंतचा जो काळ असतो. याशिवाय कुटुंब नियोजनाविषयी माहितीचा सुद्धा विचार आपण या लैंगिकतेमध्ये करत असतो. तसेच आपण शरीर रचना, लैंगिक समुपदेशन, लैंगिक उद्बोधन, मूल्य, लैंगिक मूल्य या संदर्भात निर्णय क्षमता, संप्रेषण, नातेसंबंध, लैंगिक संबंधात पारदर्शकता या सगळ्यांचा विचार आपण लैंगिकतेत करत असतो. त्यामुळे काय, लैंगिक आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य हे अनेक घटकाविषयी माहितीविषयी लैंगिकता शिक्षणात समावेश असतो. अशा प्रकारे आपण लिंगशाळा समाजमधील हा घटक पाहिला. तो घटक खूप महत्त्वाचा आहे. पेपरमध्ये याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही ह्या युनिट 3 जे आहे ते परिपूर्ण कंप्लीट करा. लिंगभाव समानता हा घटक महत्त्वाचा. पहिले तुम्हाला सांगता येईल की लिंगशाळा समाजमधील 4था घटक जो आहे त्याला आपण त्या घटकाचे नाव आहे महिला सबलीकरण. आणि महिला सबलीकरण या घटकात काही उपघटक आहेत. जसं की आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण याविषयी दृष्टिकोन आणि अडथळे कोणकोणते आहेत हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तसंच भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरण या संदर्भातील योजना, त्याचप्रमाणे कुटुंब, शेजार, औपचारिक आणि अनौपचारिक संघटना आहे, कामाचे ठिकाण इत्यादी संदर्भात लैंगिक छळाची दखल याविषयी माहिती आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आपण लैंगिक छळ, विकृती यांचे निवारण करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा व महिलाचे समाजातील बदलते स्थान म्हणजे विविध संस्थांनी महिलांसाठी केलेले कार्य हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा, पहिला पॉइंट आहे तो म्हणजे सबलीकरण. सबलीकरण म्हणजे नेमकं काय, तर विश्व बँक गटाने सबलीकरणाची संकल्पना खालील पद्धतीने मांडलेली आहे. बघा, विश्व बँक गट काय म्हणतं, विश्व बँकेच्या अभ्यास गटाने सबलीकरण ही संकल्पना गरिबाच्या संदर्भात, कोणाच्या, गरिबाच्या संदर्भात स्पष्ट केली आहे. देशातील गरीबच गरिबी हटवू शकतात, कारण गरिबीचा खरा त्रास त्यांनाच होतो, असं विश्व बँक गटाने सांगितले आहे. सबलीकरण नेमकं काय, तर त्यांनी गरीब ह्या घटकाचा समावेश करून सबलीकरण दूर करण्यासाठी गरीबच त्यांची गरिबी हटवू शकतात, कारण जास्त त्रास कोणाला, गरिबीलाच होत असतो, असं त्यांनी सांगितले आहे. सबलीकरण म्हणजे नेमकं बघा, आपण रूढी परंपरांनी चालत आलेल्या काही परंपरा आहेत ज्याच्याने आर्थिक, राजकीय, सामाजिक नुकसान होतं ते दूर करून त्यातून जे नवीन किंवा सर्जनशील विचार आहेत ते विचार मांडण्याचा किंवा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न म्हणजे सबलीकरण होय थोडक्यात. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला सांगता येईल सबलीकरण पुढील प्रकारच्या साधन संपत्ती विकसित करणे यावर अवलंबून आहे. सबलीकरणामध्ये कोणकोणते घटक समावेश होतात, तर बघा, आर्थिक गरिबाजवळचे कौशल्य व उत्पादन साधने विकसित करणे व वाढवणे हे सबलीकरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आर्थिक गरिबाजवळचे कौशल्य आणि उत्पादन साधने विकसित करणे. त्याचप्रमाणे सामाजिक, विविध गरीब गटाचे सामाजिक स्थान उंचावणे, उदाहरणार्थ जात, धर्म हे आहे त्याच्यात बदल करणे. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगता येईल की राजकीय, मतदानाचा अधिकार आणि इतर हक्क इत्यादी प्रभावी अंमलबजावणी करणे हे सबलीकरणाचे एक मुख्य उद्दिष्ट तुम्हाला सांगता येईल. जे राजकीय अधिकार किंवा मतदानाचा जो अधिकार आहे त्या अधिकाराविषयी सगळ्याला जागृत करून त्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य आपल्याला सबलीकरणामध्ये करायचं आहे. त्याचप्रमाणे माहिती, ज्ञान, टेलिफोन सेवा, वृत्तमानपत्रे यांची उपलब्धता याच्या माध्यमातून आपल्याला सबलीकरण घडवता येईल. त्याचप्रमाणे शारीरिक संख्याबळ. नंतर आपण सबलीकरण ही संकल्पना पाहिली, पण ही कोणाच्या दृष्टीने, ही गरिबांच्या दृष्टीने पाहिली. कोणाच्या, गरिबाच्या. आपला मुख्य मुद्दा काय, स्त्रियांचे सबलीकरण. काय, स्त्रियांचे किंवा महिलांचे सबलीकरण, बरोबर. मग ही संकल्पना भिन्न भिन्न संदर्भ असलेली संकल्पना आहे. ती कधी क्षमतावृद्धी, कल्याण, दारिद्र्य निर्मूलन, समानता, समान हक्क या अर्थाने वापरली जाते, बरोबर. सबलीकरण आणि किंवा सक्षमीकरण म्हणजे काय, तर काय, समान कल्याण झालं पाहिजे कोणाचं, महिलांचं, दारिद्र्य निर्मूलन झालं पाहिजे, त्याचप्रमाणे स्त्री पुरुषांना समानता, त्याचप्रमाणे समान हक्क दिले पाहिजे महिलांना, या अर्थाने वापरली जाते. म्हणून सक्षमीकरण किंवा सबलीकरण म्हणजे बळाचा संचय करून
अन्यायाचा प्रतिकार, लक्षात असू द्या, बळाचा संचय करून अन्यायाचा प्रतिकार करणे होय असा अर्थ अभिप्रेत आहे. कशाचा? सबलीकरणाचा. त्यासाठी शासनाकडून वेगवेगळे कायदे करण्यात आलेले, बरोबर, महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा सबलीकरणासाठी भारत सरकारने तसेच महाराष्ट्र सरकारने विविध कायदे केलेले आहेत. त्याचप्रमाणे महिलांमध्ये आत्मविश्वास, साहस निर्माण करणे हा सुद्धा सबलीकरणाचा एक आपल्याला उद्देश सांगता येईल. त्याचप्रमाणे बघा, सबलीकरण ही संकल्पना कोणी मांडली? तर ही सबलीकरण ही संकल्पना प्रथम मांडली 1960 मध्ये अमेरिकेतील काळ्या झाल गटाने ही संकल्पना मांडली. लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतो की सबलीकरण ही संकल्पना प्रथम कोणत्या देशाने मांडली? तर लक्षात असू द्या, अमेरिकेने मांडली. त्यानंतर बघा, स्त्री नावाचा भारतीय समाजातील जो घटक आहे त्याला प्रथम आपल्या जीवनात सर्व क्षेत्रात आपल्या सुप्त क्षमता प्रत्यक्षात वापरून देतील असा समाज निर्माण करणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण होय. बघा, स्त्री नावाचा भारतीय समाजातील जो घटक आहे त्याच्यातली जे सर्व क्षेत्रात जे सुप्त क्षमता असतात महिलांमध्ये त्यांचा विकास करणे हेच खरं तरी महिला सबलीकरणाचं आपल्याला एक उद्दिष्ट किंवा महत्त्व सांगता येईल. त्यानंतर बघा, सबलीकरणाच्या काही विविध व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या आधी प्रथम पाहू, म्हणजे तुम्हाला सबलीकरण ही संकल्पना नेमकी काय आहे ते स्पष्ट होईल. बघा, मीनाक्षी मल्होत्रा काय म्हणतात की सर्वसामान्य असे म्हणता येईल की सक्षमीकरण किंवा सबलीकरण एक प्रक्रिया आहे की ज्याद्वारे स्त्रिया त्यांच्या स्वावलंबनात वाढ होण्याच्या दृष्टीने स्वतः संघटित होऊ शकतात, संधीची निवड करण्याच्या हक्कासंदर्भात ठासून त्यांचे विचार मांडू शकतात, त्यांचा दुय्यम स्थानाला आव्हान देतात व ते नष्ट करण्याचा स्वतः प्रयत्न करतात. म्हणजेच ते आपल्याला सबलीकरण म्हणजे महिलांनी काय केलं पाहिजे? स्वतःच्या स्वावलंबनात वाढ केली पाहिजे, बरोबर. स्वतः एखादा अन्याय होत असेल तर संघटित होऊन त्याला विरोध केला पाहिजे. त्याचप्रमाणे संधीची निवड करण्याचा सुद्धा अधिकार किंवा हक्क त्यांना आहे. त्यांना आवडेल ती गोष्ट करण्याचा त्यांना हक्क आहे. त्याचप्रमाणे त्यांना जे समाजात दुय्यम स्थान दिलं असते त्याचा नकार किंवा त्यांना आव्हान देण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहे. ते नष्ट करण्याचा किंवा आव्हान देण्याचा तुम्हाला या सबलीकरणात सांगता येईल. म्हणजे एक काय सांगता येईल की तुम्हाला महिलांनी दिलेले जे घालून दिलेले आहे नियम महिलांसाठी ते धुंदळून स्वतःला जे वाटतं ते करणं किंवा स्वतःची प्रगती करण्यासाठी जे प्रयत्न करता येईल ते करणं म्हणजे ते सक्षमीकरण किंवा सबलीकरण तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर बघा, मोसर यांनी एक सक्षमीकरणाची व्याख्या केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की सक्षमीकरण म्हणजे स्त्रियांनी त्यांच्यातील आत्मविश्वास आणि अंतर्गत शक्ती यात वाढ करणे. लक्षात असू द्या, तुम्हाला पेपरमध्ये एखादी व्याख्या दिली जाईल आणि त्याच्यावर ही व्याख्या कोणत्या लेखकाने किंवा कोणी केलेली आहे असं विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला लक्षात असू द्या की आत्मविश्वास आणि अंतर्गत शक्ती या दोन शब्दांचा वापर मोसर यांनी केलेला आहे. त्यामुळे ही व्याख्या तुमच्या कायमची लक्षात राहू शकते. मग परत बघा, कबीर यांनी केलेली व्याख्या आहे की सक्षमीकरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे ज्यांना जीवन जगण्याच्या संधी नाकारण्यात आल्या होत्या त्यांना परत प्रदान करणे होय. या कबीर यांनी सांगितले की ज्यांना जीवन जगताना काही बंधनं घालण्यात आली ते बंधने ठुकारून एक छान प्रकारे जीवन जगण्याचं जी संधी आहे त्या संधीचं सोनं करणंच म्हणजे सक्षमीकरण करणं होय किंवा सक्षमीकरण होय असं सांगण्यात आलेलं आहे. मग सबलीकरणासाठी काही घटक आवश्यक आहेत. ते कोणकोणते आहेत? तर तुम्हाला सांगता येईल की सबलीकरणात सदृढ आरोग्य हे महत्त्वाचं आहे. सबलीकरण म्हणजे काय नुसती आर्थिक प्रगती नाही, त्यासाठी तुम्हाला सदृढ आरोग्य असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. सबलीकरण करण्यासाठी शिक्षणाची तेवढीच आवश्यकता आहे आणि आर्थिक पण सबलीकरण होणं गरजेचं आहे. म्हणजे स्त्रियांनी फक्त पुरुषांच्या पैशावर किंवा पुरुषांच्या हाताकडे बघून त्यांनी देईल तेवढे पैसे खर्चायचे आणि असं नकोय. त्यासाठी काय, त्यांना आर्थिक सबलीकरण पण पाहिजे. तसंच शैक्षणिक सबलीकरण आणि सुदृढ आरोग्य पण स्त्रियांसाठी असलं पाहिजे. तसंच बघायला आता बाटलीवाला यांनी सुद्धा सबलीकरणाविषयी काही बोललेलं आहे. ते बघा, त्या म्हणतात की स्त्रीला सबल करणे ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया स्त्रियाला इतर उपेक्षित घटकांना दूर ठेवणाऱ्या सुव्यवस्थित प्रवाहाचे स्वरूप बदलून नवी दिशा देऊन कृतीत आणता येते तेव्हा प्रामुख्याने स्त्रीला सबल करण्यासाठी शक्ती
देण्याचे प्रयास केले तर अधिक गतीने प्रगती होऊ शकते किंवा प्रगत होऊ शकते. स्त्रीला बघा एखादं कार्य करण्यासाठी अडवलं जातं किंवा काही उपेक्षित घटक त्यांना त्या प्रयत्नापासून किंवा त्या यशापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्या उपेक्षित घटकांना बाजूला सारून स्त्री जेव्हा आपली प्रगती साधते तेव्हा ते स्त्रीचे सबलीकरण झालं किंवा असं म्हणता येईल. त्यासाठी तिला काय आहे, गती किंवा शक्ती देण्याचा प्रयास केला पाहिजे. तिला ते पुश केलं पाहिजे की बाबा तू हे कर, तुझ्याच्याने होतं, हे असं म्हटलं पाहिजे. त्यानंतर बघा निर्मला सावंत प्रभावळकर काय म्हणतात की समान संधी देऊन स्त्रियांचे व्यक्तिमत्व विकसित करणे. काय, समान संधी देऊन स्त्रियांचे व्यक्तिमत्व विकसित करणे हे महिला सबलीकरणासाठी अभिप्रेत आहे. असे वेगवेगळे विचार हे सबलीकरणाविषयी मांडलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बघा भारतीय संविधानातील काही महिला सुरक्षक विषयक कायदे करण्यात आले. ते कायदे कोणकोणते ते पाहूया. बघा पहिला कायदा आहे तो म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा. हा हुंडा प्रतिबंधक कायदा हुंडा पद्धतीच्या दुष्परिणामाचा विचार करून भारत सरकारने सन 1961 सन 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा संमत केला. या कायद्यात 1986 मध्ये काही आणखी सुधारणा करण्यात आल्या. महिलांना हुंड्यासाठी होणारे बळी, महिलांचा जो हुंड्यासाठी घेतला जातो बळी, आज खूप प्रमाण वाढलेलं आहे. ते प्रमाण कमी करण्यासाठी किंवा त्याला आळा घालण्यासाठी भारत सरकारने हा हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 मध्ये संमत केला आणि त्यामध्ये काही सुधारणा 1986 मध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे बघा बालविवाह प्रतिबंधक कायदा. 12 वर्षाखालील मुलगी किंवा 15 वर्षाखालील मुलगा यांच्या विवाहास बंदी घालण्यात आली. कोणत्या कायद्याने? बालविवाह प्रतिबंधक कायद्याने. बालविवाह प्रतिबंधक कायदा कधी लागू करण्यात आला तर तो 1929 ला लागू करण्यात आला. हा कायदा शारदा कायदा म्हणूनही ओळखला जातो. लक्षात असू द्या, बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणूनही ओळखला जातो. त्याचप्रमाणे 1978 मध्ये या कायद्यात केलेल्या दुरुस्तीनुसार विवाहासाठी मुलाचे वय किती? 21 वर्षे आणि मुलीचे वय 18 वर्षे. म्हणजे आज जे आहे ते कधी बदललेलं आहे ते 1978 बालविवाह प्रतिबंधक कायद्यामध्ये जेव्हा 1978 मध्ये काही बदल करण्यात आले तेव्हा हे नियम सांगण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा कामाच्या ठिकाणी महिलांना संरक्षण. हा सुद्धा एक कायदा आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणारा जो लैंगिक छळ आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी या संदर्भात काय केलं, सर्वोच्च न्यायालयाने विशाखा जजमेंटमध्ये दिलेल्या निर्णयातील, विशाखा जजमेंट ह्या केसमध्ये एक केस आहे त्याच्यामध्ये दिलेल्या निर्णयातील जे तत्व आहे किंवा मार्गदर्शन आहे त्या तत्वालाच आपण पालन राज्य सरकारमार्फत करण्यात येत आहे. विशाखा जजमेंटमधील जो दिलेला निर्णय आहे त्याचाच एक रूप किंवा त्याचाच उपयोग करून मार्गदर्शक तत्वाचा उपयोग करून आज बाकीही राज्यात तो चालवला जात आहे. त्यानंतर बघा कामाच्या ठिकाणी छळ प्रतिबंधक कायदा. हा विशाखा केस मिळवत्या भारतीय स्त्रियांचा मॅग्ना चार्टा आहे. कोणता? कामाच्या ठिकाणी छळ प्रतिबंधक कायदा. त्यानंतर बघा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा. हा कधी करण्यात आला तर हे बघा 26 ऑक्टोबर पासून हा सुरू करण्यात आला आणि महाराष्ट्र राज्यात कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 ची अंमलबजावणी, म्हणजे हा 2005चा आहे आणि त्याची सुरुवात 26 ऑक्टोबर 2006 पासून सुरू करण्यात आला असून त्यामध्ये 17 नियम निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर लिंग चाचणी प्रतिबंध कायदा. स्त्रियांचा किंवा लहान गर्भातच मुलींना मारलं जातं त्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. तो कायदा 20 सप्टेंबर 1994 पासून संपूर्ण देशात प्रसवपूर्व निदान तंत्र दुरुपयोगी प्रतिबंध अधिनियम लागू केला. महाराष्ट्राने हा कायदा 1988 मध्ये लागू केला. हा 84 झाला पण 94 मध्ये झाला. त्याच्या आधी महाराष्ट्राने हे प्रथम लागू केलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर बघा बाळातपणासाठी रजा. महिलांना 1961च्या गरोदरपणातील लाभ या कायद्याद्वारे स्त्री कर्मचाऱ्यांना 12 आठवडे गरोदरपणातील भरपगारी रजा मिळाली पाहिजे. त्याशिवाय नर्सिंगसाठी कामात थोडा वेळ खंड किंवा इतर लाभ मिळावे. जसं की बघा 1961च्या कायद्यात असं सांगण्यात आलं की महिलांसाठी जे 12 आठवडे आहेत ते गरोदरपणाची भरपगारी रजा म्हणून दिली जाते. त्याचप्रमाणे त्यांना नर्सिंगसाठी जे कामात थोडा वेळ खंड आहे तर त्यांच्यासाठी त्यांना काही लाभ दिले जातात. त्यानंतर बघा वैवाहिक कायदे. 1954चा स्पेशल मॅरेज ॲक्ट
स्पेशल मॅरेज ॲक्ट कधीचा 1954चा ॲक्ट धर्माचा विचार न करता सर्व स्त्रियांना लागू आहे. हिंदू विवाह कायदा 1955 फार महत्त्वाचा आहे. या कायद्याने स्त्रीला संपूर्ण समानता दिली आहे. हिंदू विवाह कायदा लक्षात असू द्या, 1955 दिले आहे. या कायद्याने नवरा व बायको दोघांनाही काही आर्थिक हक्क दिलेले आहेत. वैवाहिक कायद्यामध्ये हिंदू विवाह कायदा 1995 मध्ये काही स्त्री किंवा नवरा बायको यांना काही आर्थिक हक्क दिलेले आहे. 1955च्या आधी हिंदू पुरुष एकापेक्षा जास्त बायका करू शकत होता, पण आता तो 1955चा जो हिंदू विवाह कायदा आहे तेव्हापासून हे बंद झालेले आहे. त्यानंतर बघा, महिला विकासासाठी आर्थिक तरतूद. आता बघा, महिलाचं सक्षमीकरण म्हणलं तर शिक्षण, सदृढ आरोग्य आणि तसंच आर्थिक परिस्थिती बी महत्त्वाची आहे. त्यात मग काय केलं, महिलांना केंद्रस्थानी ठेवून काय केलं, नियोजन करताना जिल्हा परिषद आणि त्यांच्या जे स्वतः उत्पन्न घेणाऱ्या संस्था आहेत त्यांना 10% निधी महिला व बालकाच्या खर्चासाठी राखीव ठेवण्यात आला किंवा ते ठेवण्याचं बंधन त्यांच्यावर टाकण्यात आलेलं. किती? 10% निधी कोण ठेवणार? जिल्हा परिषद. बरोबर, लक्षात असू द्या. महिलांच्या सबलीकरणासाठी ही एक भारताची योजना आहे. त्यानंतर बघा, पोलीस ठाण्यात महिला व बालकक्ष, संयुक्त राष्ट्र महिला कोश आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या दोघांच्या सहकार्याने राज्यातील काही पोलीस ठाण्यामध्ये महिला व बालकक्ष सुरू करण्यात आलेले आपल्याला आढळून येतात. त्याचप्रमाणे एक महिला धोरण आहे. महिला धोरण 1994 मध्ये. यामध्ये काय सांगितलं की महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे ज्याने महिला धोरण राबवलं आहे. 1946 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने महिला आयोगाची स्थापना केलेली आहे. लक्षात असू द्या, महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 1946 मध्ये. त्यानंतर बघा, मुलीसंबंधी काही प्रश्न आहेत किंवा मुलीसंबंधी काही अडचणी आहेत, समस्या आहेत. त्या समस्या कोणकोणत्या? तर स्त्री भ्रूण हत्येची कारणे. बघा, स्त्री भ्रूण हत्या ही मुलीसंदर्भात खूप मोठी समस्या आहे. त्यात काय, त्याची कारणे काय आहेत की स्त्री भ्रूण हत्या का होते, मुलीला पोटात किंवा गर्भात का मारलं जातं, तर त्याची कारणे आहेत ते म्हणजे पुत्रप्राप्तीचा हव्यास, वंशाला दिवा हवा म्हणून मुलींचा गर्भ हा काढून टाकला जातो किंवा मुलीला पोटातच मारलं जातं का, तर फक्त मुलगा हा वंशाचा दिवा इथं मानला जातो. त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या होते. त्याचप्रमाणे मुलींना द्यावा लागणारा हुंडा. आपल्याकडे हुंडा पद्धती अजूनही चालू आहे. त्या पद्धतीमुळे किंवा मुलीचं ओझं वाटतं आईवडिलांना की ह्यांना आर्थिक खर्च जास्त होतो किंवा तिला हुंडा द्यावा लागतो, तिचं लग्न लावून द्यावं लागतं. यासाठी सुद्धा मुलीला किंवा स्त्रीला भ्रूण हत्येचं कारण आहे. स्त्रीच्या त्यांना पोटातच मारलं जातं. त्याचप्रमाणे बऱ्याच पालकांच्या मते मुली या आर्थिक भार आहेत. तेच आहे हुंडा किंवा आपण शिकवायचं, आपण करायचं आणि ती काय दुसऱ्याच्या घरी जाणार, त्यामुळे त्यांनाही ते आर्थिक भार पडतं. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे लिंगनिश्चिती जन्माआधी कळते. वंशाच्या दिव्यासाठी आता काय झालेलं आहे, वैद्यकीय क्षेत्र खूप पुढे गेलेले आहे. त्यामुळे मुलगा आहे का मुलगी आहे हे आधीच समजतं. त्यामुळं काय, तर आधी जर कळालं की ती मुलगी आहे तर तिला तिथेच मारलं जातं. त्याचप्रमाणे बरेच डॉक्टर काय करतात, त्यांच्या व्यवसायासाठी किंवा पैशासाठी अशी स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे प्रमाण आज खूप वाढलेलं आहे. त्यानंतर बघा, वैदिक कालखंडातील स्त्रियांचा दर्जा. आपण पाहिलं की या स्त्रियांच्या सबलीकरणासाठी विविध कायदे किंवा हे काही नियोजन किंवा योजना केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जर आपल्याला स्त्रियाचं अस्तित्व किंवा स्त्रियाची परिस्थिती पहिल्यापासून अशीच आहे का हे पाहायचं असेल तर आपल्याला वैदिक कालखंडातील काही स्त्रियाचा दर्जा कसा होता ते सांगता येईल. बघा, वैदिक काळात स्त्रियांच्या दर्जाच्या दृष्टीने एक सुवर्ण कालखंड मानला जातो. म्हणजे या काळात स्त्रियांना महत्त्व होते किंवा स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जात नव्हतं, समानता होते. ह्या काळात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं समान स्थान दिले होते. म्हणजे वैदिक कालखंडात स्त्रियांना चांगला दर्जा होता. विविध क्षेत्रामध्ये स्त्रियांना स्वतंत्र होते. विशेषतः शिक्षण व विवाहाच्या बाबतीत स्त्रीला स्वतंत्र होते. शिक्षण घेताना स्त्रीला कुठले आवडेल ते शिक्षण किंवा त्या बाजूनं जायचं तिला
तिला तिचे विचार मांडण्याचा हक्क होता, किंवा विवाह करताना स्वयंवर ही पद्धती तेव्हा होती तेव्हा तिच्या आवडीनं तिचा विवाह केला जायचा. त्याशिवाय पत्नीशिवाय कोणतेही धर्म कर्तव्य त्या वैदिक काळात पार पाडलं जात नव्हतं. त्याचप्रमाणे कधी कधी मुली अविवाहित राहतात, त्यांना पुत्रिका म्हणत. अविवाहित मुलांना वैदिक काळात काय म्हणत, तर पुत्रिका असं म्हणत, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा संघर्षाची निर्माण स्थळे. त्याचप्रमाणे संघर्ष असतो, सामाजिक जीवन म्हणलं की संघर्ष आला, आणि त्याची काय निर्माण स्थळे कोणती आहेत आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रात आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो हे पाहायचं आहे. फिशरने एक संघर्षाची व्याख्या केली आहे बघा, ती अशी. फिशरच्या मते 2 वा अधिक पक्षांमधील देव व मूल्यांची विसंगतीचे संबंध, परस्पराविषयी एकत्र नियंत्रणाचा प्रयत्न आणि विरोधकांची भावना म्हणजे संघर्ष होय. अशी संघर्षाची व्याख्या कोणी केली, फिशर यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे डॅनियल कार्डजने संघर्षाचे 3 मुख्य स्रोत सांगितलेत. कोणते? आर्थिक बाबतीत सुद्धा खूप मोठा संघर्ष घडून येतो, जसं पैशांसाठी भांडणं. मूल्य म्हणजे तुझं मूल्य जास्त, माझं मूल्य जास्त, किंवा माझा मान सन्मान जास्त, तुझा मान सन्मान जास्त, यासाठी सुद्धा संघर्ष घडून येतो. त्याचप्रमाणे अधिकार, एकमेकावर अधिकार गाजवण्यात सुद्धा संघर्ष निर्माण होतात. अशी विविध संघर्षाची क्षेत्र डॅनियल कार्डजनने सांगितलेली आपल्याला आढळतात. त्यानंतर बघा सामाजिक संघर्ष म्हणजे काय? संघर्ष ही सामाजिक प्रक्रिया आहे. ही व्यक्ती व गट कोणाकोणात होते? व्यक्तीत होते, व्यक्ती व गट यांच्यात होते. त्याचप्रमाणे समूह व समूह यांच्यात होते. या स्वरूपात घडते. संघर्षाचे अंतिम स्वरूप हे प्रतिपक्षाला जखमी करणे वा हिंसा घडणे यात होते. संघर्ष जर आटोक्यात आला नाही तर त्याचं भयानक रूप सगळ्यासमोर दिसतं, जसं की प्रतिपक्षाला जखमी करणे, मारहाण, आणि त्याचप्रमाणे हिंसा हे घडण्याचं संघर्षात जास्त प्रमाण आहे. त्याचप्रमाणे सामाजिक संघर्षाची निर्माण स्थळे व कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. जसं की बघा स्त्री पुरुष असमानता दृष्टिकोन, यामुळे सुद्धा समाजात खूप मोठा संघर्ष निर्माण होतो. स्त्रीचे दुय्यम स्थान, पुरुषाला उच्च स्थान, याच्यामुळे असमानता दृष्टिकोन असल्यामुळेही आपल्याला समाजात संघर्ष पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे नैसर्गिक मर्यादा, काही नैसर्गिक मर्यादा आहेत, त्याचाही संघर्षावर परिणाम होतो आणि संघर्ष वाढण्यास त्याला मदत होते. कुटुंबातील दडपणूक, त्याचप्रमाणे कुटुंबात असणारी दडपणूक, जसं की कुटुंब प्रमुख त्याचा अधिकार किंवा त्याचं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो, ते बाकीच्याला नाही आवडलं तर त्याच्यात त्यांचा संघर्ष निर्माण होतो. तसंच आर्थिक परावलंबन, जर पैशाच्या बाबतीत किंवा आर्थिक बाबतीत एखादा व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असला तर त्या व्यक्तीच्या सर्व गोष्टी त्यांनी ऐकल्या पाहिजेत असं गैरसमज निर्माण होऊन त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. तसंच शेरेबाजी किंवा टीका, बोलण्यातही संघर्ष निर्माण होतात. तसंच अधिकाराचा गैरवापर, जसं तुम्हाला मी सांगितलं, किंवा बॉस असो किंवा कुटुंब प्रमुख असो, अधिकार गाजवला जातो, त्याच्यातून संघर्ष निर्माण होतो. त्याचप्रमाणे सार्वजनिक जागा, शाळा, बाजार, चित्रपटगृहे इत्यादी ठिकाणी होणारा सामाजिक संघर्ष, इथे पण आपल्याला विविध सामाजिक संघर्ष पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे कामाचे ठिकाण, वरिष्ठ व कनिष्ठ यांच्यामध्येही संघर्ष पाहायला मिळतात. ते आपले अधिकार गाजवत असताना कनिष्ठाला नीच लेखलं तर त्या दोघांमध्येही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे बघा भावनिक संघर्षामध्ये तुम्हाला सांगता येईल की उदाहरणार्थ सांगता येईल की इकडे बघा, विसंगत भावनांमधील बेसुरेपणाची स्थिती म्हणजे भावनिक संघर्ष, जसे प्रेम आणि विनंती, ह्या दोन्हीही भावनिक संघर्षाचे उदाहरण तुम्हाला सांगता येईल. भावनिक संघर्षामध्ये खालील बाबींचा समावेश होतो, जसं परस्परावलंबी भूमिका, त्याचप्रमाणे लिंगभाव आदर्श, कुटुंबाचा पाठिंबा, स्पर्धा, परत वगळणूक, दडपणूक, तडजोड, अनादर, स्त्रोतांची कमतरता, ही भावनिक संघर्षाचे निर्माण होणारे किंवा या माध्यमातून भावनिक संघर्ष निर्माण होतो. तसंच आपल्याला काही भावनिक संघर्षाची क्षेत्रे सांगता येतील, जसं की बघा कौटुंबिक क्षेत्र, अभिरुची क्षेत्र, सामाजिक राजकीय क्षेत्र, अभिवृत्ती क्षेत्र, शारीरिक, भावनिक, मानसिक क्षेत्र, आरोग्यविषयक क्षेत्र आणि धार्मिक क्षेत्र आणि मूल्य संवर्धन क्षेत्र, हे विविध भावनिक संघर्षाची क्षेत्रे तुम्हाला सांगता येतील. जसं की बघा कौटुंबिक क्षेत्र म्हटलं की संघर्ष आलाच. कुटुंबात
संघर्ष आला, जसं की कुटुंबात सर्वात महत्त्वाचा घटक असतो परंतु अजूनही तितकंच दुर्लक्षित असणारा घटक म्हणजे स्त्री. स्त्री हा समाजाचा अविभाज्य घटक आहे, बरोबर. पण कुटुंबातील प्रथा, परंपरा, संस्कृतीचे जतन करण्याचे जे काम आहेत किंवा अलिखितपणे स्त्रियांकडेच येते, बरोबर. कितीदा कुटुंबासाठी म्हणून कितीतरी भावनांचा त्याग या लिंग भावानुसार स्त्रीकडेच येतो. जसं कुटुंबातील सर्वांच्या भावनांचा विचार करताना स्वतःच्या भावनाला बाजूला सारून किंवा त्यांचं समायोजन करून तिला ते बाकीच्यांचे कुटुंबाचे कार्य किंवा भावना समजून घ्याव्या लागतात. यात काय होतं, पुरुषांचा हा सहभाग असतो परंतु कौटुंबिक क्षेत्रात सर्वाधिक मोठा व्यापक क्षेत्र ज्यात अधिक संघर्ष असतो. कसं की स्त्री पुरुष यांच्यामध्ये अतिप्रमाणात संघर्ष घडताना आपल्याला पाहायला मिळतो. जसं किंबहुना संघर्षाची सुरुवात ह्या क्षेत्रापासून होते. कुठल्या कौटुंबिक क्षेत्रापासून संघर्षाची सुरुवात होते. संघर्षमय वातावरणात देखील त्यांना सहज शक्य असतं. जसं कुटुंबात जे संघर्षमय वातावरण असतं त्याच्यात ते जगण्याची त्यांना सवय होऊन गेली असते. पुरुषांचा या क्षेत्रातील संघर्ष कमी अथवा तीव्र देखील असू शकतो कुटुंबातील संघर्षामध्ये. त्यानंतर बघा तुम्हाला सांगता येईल दुसरं क्षेत्र ते म्हणजे अभिरुची क्षेत्र. कुठलं? अभिरुची. आता बघा ज्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. कोणाला एखादी गोष्ट आवडत असेल किंवा एखाद्याला करण्याची वेगळी आवड असेल तर ते दुसऱ्याला असते असंच नाही आहे. त्याच्यातून सुद्धा संघर्ष निर्माण होतात अभिरुची क्षेत्रातून. तसंच तुम्हाला सांगता येईल ते आणखी एक क्षेत्र म्हणजे सामाजिक राजकीय क्षेत्र. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा खूप मोठे संघर्ष आपल्याला पाहायला मिळतात. प्राचीन काळापासून तुम्हाला माहीत आहे आज गायत हा संघर्ष फार मोठा आहे. शतकानुरूप त्याचे रूप बदलत आहे. समाज गतिमान होत गेला तसा सामाजिक क्षेत्र संघर्षाचं माध्यम बनत गेलं. उदाहरणार्थ बघा, जाती असो, धर्म असो किंवा जन्मापासून मुलींसाठी जणू एक भिन्न सामाजिक आवरण तयार केलं जात असतं आणि त्यातून काय होतं, सामाजिक क्षेत्रात एक दडपणुकीचं वातावरण लिंगभेदामुळं तयार होत असतं आणि स्त्रिया, मुले पुरुषांच्या भावनिकतेवर एक प्रकारे आपल्याला नियंत्रण या क्षेत्रातून ठेवलं जातं आणि जास्त प्रमाणात संघर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात घडताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा अभिवृत्ती क्षेत्र. कुठलं क्षेत्र सांगता येईल? भावनिक संघर्षाचं अभिवृत्ती क्षेत्र. मग ह्या क्षेत्रात काय असतं, पितृसत्ताक अस्तित्वामुळे तुम्हाला माहिती आहे लिंगभावात्मक संबंध अधिक क्लिष्ट बनतात. त्यात काय होतं, स्त्रियांच्या अभिवृत्ती देखील त्यानुसार वळण घेतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातली स्त्री दास्यत्वाची समस्या तीव्र होती. ही समस्या सोडवण्यासाठी काय केलं, काही सुधारकांनी प्रबोधन केली, बरोबर आहे. सुधारकांनी काही कार्य केलं तरीही आज लिंगभाव तपासला असला तरीही दासत्व वृत्तीची भावनिकता अजूनही आपल्याला काय बघायला मिळते. कुठं? अभिवृत्ती क्षेत्रात. त्याचप्रमाणे शारीरिक संघर्ष किंवा तुम्हाला सांगता येईल की आरोग्यविषयक संघर्ष. जरा संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी वाहून येता म्हणजे कोण घेतं? शारीरिक, बरोबर. शारीरिक काळजी सगळ्या कुटुंबाची कोण घेतं? स्त्री घेते, बरोबर. परंतु स्वतःच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे तिचं लक्ष असतं का? नाहीये. किंवा मात्र तिच्या भावनिकतेच्या दृष्टीने ते तिनं दुर्लक्षित केलेलं असतं. उदाहरणार्थ जेवताना इतरांना अधिक व स्वतःला कमी असं ती आता कुटुंबात वागत असते. कोण? स्त्री. आणि पुरुषांच्या तुलनेने स्त्री वयाच्या 35व्या वर्षानंतर विविध आजाराने ग्रस्त होते. याला तिचा भावनिक विश्व काय असतं? जबाबदार असतं. शारीरिक स्त्रीला कमी आणि पुरुषांना जास्त खाण्याच्या व्यवस्थित सोयी स्त्री करत असते पण स्वतःच्या आरोग्याकडे तिनं दुर्लक्ष केल्यामुळे तिच्या वयाच्या 35व्या वर्षी तिला विविध आजाराने ग्रासलेलं असतं. तसंच आपल्याला सांगता येईल भावनिक संघर्षामध्येही ज्याच्या भावना उफाळून येऊन भावनिक संघर्ष निर्माण होतात, बरोबर आहे. नंतर तुम्हाला सांगता येईल मानसिक क्षेत्र. मानसिक क्षेत्रात काय सांगता येईल तुम्हाला की बघा कौटुंबिक क्षेत्रात हिंसा, अन्याय, दुर्लक्षितपणा ह्या मानसिकतेवर फार मोठा आघात होतो, बरोबर. स्त्रियांचं लैंगिक जीवन देखील पुरुष केंद्री ठेवलं जातं. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ठेवलं जातं. यातून काय होतं, मानसिक छळाच्या बळी ठरलेल्या महिलांना फार मोठे भावनिक आव्हानांना सामोरं जावं लागतं. मग त्याच्यातनं काय तो भावनिक संतुलन राखणं अशक्य होतं आणि 75% महिला मानसिक बाबतीत अनेक समस्यांना तोंड देत असतात. आपल्याला हे मानसिक क्षेत्रात सांगता येईल. 75% स्त्री या भावनिक किंवा मानसिक बाबतीत त्या
दुर्लभ झालेल्या असतात किंवा त्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. त्यानंतर बघा, आरोग्यविषयक क्षेत्रात तर तुम्हाला मी सांगितलं, स्त्रींचं आरोग्य ते व्यवस्थित पाळलं जात नाही आणि ते बाकींच्यांचं आरोग्य सांभाळण्याच्या नादात वयाच्या 35व्या वर्षी विविध आजार ती लावून घेते. त्यानंतर बघा, धार्मिक क्षेत्र. धार्मिक क्षेत्रात काय आहे? धार्मिक क्षेत्रात भावनिक संघर्षाला उत्तर देण्याची सुरुवात 21व्या शतकात सुरू झाली, बरोबर. धार्मिक क्षेत्रात जे विविध नियम असतात त्या नियमाला उत्तर देण्याची किंवा हेच का असं म्हणण्याची सुरुवात 21व्या शतकात झाली. मात्र काय झालं, प्रयत्न आधीपासूनच समाजसुधारक करीत होते, पण पुजारी म्हणून स्त्रियांची महिलाची निवड करणं हे कधीपासून धार्मिक क्षेत्रापासून सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तरी पण खूप प्रमाणात आणखी महिला ह्या आपल्याला धार्मिक क्षेत्रात पाहायला भेटत नाही. त्यानंतर सांगता येईल मूल्य संवर्धन क्षेत्र, त्यालाच आपण मूल्यविषयक क्षेत्र असंही म्हणता येईल. याच्यात काय असतं, मानवी विकास प्रक्रियेत महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या भौतिक बाबी आणि सामाजिक धारणा एकमेकावर विजय मिळवित अखंड वाहताना दिसतात. जसं की भौतिक बाबीमुळे काही मूल्य तुडविली गेली किंवा काही जपली गेली, त्या अनुषंगाने सामाजिक धोरणात बदल होत गेले. उदाहरणार्थ, तंत्रज्ञान, घरातील सर्वच कष्टाची कामे तंत्रज्ञानाने काय झालेले आहेत, सोपी झालेले आहेत, बरोबर. स्त्रियांचं बरंचसं काम तंत्रज्ञानामुळे कमी झालेलं आहे. आणि स्त्रियांचं संस्कृतीकरणाने काय होतं, मूल्य संवर्धनाचे वाहक मानले जाते आणि त्यानुसार ती स्वतःची काय करते, तयारी किंवा भावनिकता जपते. घरातील कामे स्वतः करणे, स्वतःची जबाबदारी समजून पुढच्या पिढीला वातावरणात तसेच हवे त्या ठसापायी काय ती भावनिक अभिव्यक्ती असो वा संतुलन असो यात संघर्ष निर्माण होतो. काय होतं, तुम्ही मग मूल्य संवर्धन करता, विविध तंत्रज्ञान आलेले आहेत, पण हे तुम्हीच केलं पाहिजे. या क्षेत्रातनं पण बरेच संघर्ष निर्माण पाहायला भेटतात. जसं मूल्यसंवर्धन क्षेत्रात सवयी, पोशाख, दैनंदिन जीवन इत्यादी बाबतीत देखील आपल्याला संघर्ष पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपण भावनिक संघर्षाची काही क्षेत्रे आहेत ती पाहिली. त्यानंतर बघा, लैंगिक छळाची कारणे, कुटुंब, शेजारी आणि अन्य प्रासंगिक औपचारिक संस्था. लैंगिक छळ होतात स्त्रियांवर, त्याची जी कुटुंब कारणे आहेत किंवा ते कुठे कुठे घडतात, जसं की कुटुंब, शेजारी आणि अन्य प्रासंगिक आणि औपचारिक संस्था इथे पाहायला मिळतात. कुटुंबामध्ये काय, स्त्रियांवर सासरी होणारा कौटुंबिक हिंसाचार. कुटुंब म्हटलं की स्त्रियांचा हिंसाचार आला, स्त्रियांना तिथं दुय्यम स्थान दिलं जातं आणि सगळं हे होतं. बघा, स्त्रियांवर सासरी होणारा कौटुंबिक हिंसाचारामध्ये काय काय घडलं जातं, मारहाण असते, बरोबर. कौटुंबिक हिंसाचार म्हटलं की मारहाण होते, परत माफी मागितली जाते तिनं परत माफ करते, परत ती हरवून जाते आणि पुन्हा ताणतणाव संघर्ष होतात. म्हणजे हे चक्र असंच चालू राहतं. मारहाण होणे, परत नवऱ्यांनी बायकोची माफी मागणे, तिथून त्यांनी बायकोनं माफ करणे, परत हरवून जाणे आणि परत ताणतणाव संघर्ष, परत मारहाण, असे हे चक्र स्त्रियांचं कौटुंबिक हिंसाचारामध्ये चालूच असतं. परत लैंगिक छळाची काही कारणे तुम्हाला सांगता येतील. लैंगिक छळामध्ये तुम्हाला कारणे सांगता येतील, एक राग, दुसरं क्रोध, परत सांगता येईल तुम्हाला शक्ती, तिसरं आहे ते मानसिक समतोल, नैतिक दर्जा, बळी ठरलेल्या महिला, मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अतिक्रूरपणा, सामाजिक आर्थिक दर्जा, नात्यामधील समतोलपणा आणि सावत्रपणा. हे विविध लैंगिक छळाची कारणे आपल्याला सांगता येतील. जसं रागमध्ये काय सांगता येईल, कुटुंबातील जी स्त्री आहे आपल्या मुठीत राहावी अशी मनीषा किंवा अशी भावना कोणाची असते, पुरुषवृत्तीमध्ये असते आणि तिला धाकात ठेवणे, क्षणोक्षणी अपमान करणे यासारख्या वृत्ती क्रोधी व रागीट व्यक्तीकडून होतात आणि त्यातून काय होतं, लैंगिक छळाची समस्या उद्भवते. त्यानंतर क्रोध तर झालं. पुन्हा शक्तीमध्ये काय, आपण प्रबळ आहोत असं पुरुषांना वाटतं. हे दाखवण्यासाठी काय करतात, ते शक्तीचा दुरुपयोग विशेषतः महिला व स्त्रियांवर होताना आपल्याला पाहायला मिळतो. तसेच मानसिक समतोल, मानसिकदृष्ट्या जे विभागलेले व्यक्ती असतात ते घरातील मुली किंवा महिला स्त्रियांवर अत्याचार किंवा लैंगिक छळ करण्याचा ते प्रयत्न करतात. जसं नैतिक दर्जामध्ये काय असतं, जर समजा कुटुंबातील एखाद्या लैंगिक छळाला एखादा महत्त्वाचं कारण म्हणजे कुटुंबातील ते नैतिक दर्जा असतो. नैतिक दर्जामध्ये चुलत भाऊ, मामे भाऊ, आत्ते भाऊ, बहीण यांच्यामधील नात्याच्या पावित्र्याबद्दलही विचार केला जात नाही आणि स्त्री ही लैंगिक छळ तिच्यावर झालेला आपल्याला पाहायला
मिळतो. त्यानंतर बघा, बळी ठरलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना या कुटुंबात जर महिला पुरुषाकडून अथवा नातेवाईकाकडून लैंगिक अत्याचार सहन करीत असेल तर त्याच कुटुंबातील पुरुष वा अथवा स्त्री मुलाच्या दृष्टीस हा प्रकार उघड झाल्यास तर ते सुद्धा संबंधित महिला अथवा मुलीला धमकी दाखवून तिचा लैंगिक छळ करण्यास धजावतात. त्याचप्रमाणे मुलीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आताच्या काळात काही व्यवस्थित नाही आहे. मुलींना एक दुय्यम स्थान दिलं जातं. त्यामुळे ते खूप मुलींसाठी एक वाईट एक आहे गोष्ट. त्यामुळं अतिक्रूरपणामध्ये काय केलं जातं, मानवी प्रवृत्ती अनेक प्रकारच्या असतात. अतिक्रूरपणा हा देखील कुटुंबातील लैंगिक छळास कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे सामाजिक आर्थिक दर्जा, जसं कुटुंबाचा सामाजिक दर्जा व आर्थिक दर्जा जर लैंगिक छळाचे महत्त्वाचे कारण आपल्याला सांगता येईल. उच्चभ्रू कुटुंब असेल तरीही लैंगिक छळाची घटना आपल्याला वाचण्यास किंवा पेपरमध्ये पाहण्यास भेटते. त्याचप्रमाणे मध्यमवर्गीय दर्जा असेल तरी पण अशा घटना आपल्याला ऐकण्यात येतात. त्याचप्रमाणे नात्यामधील समतोलपणा, जर नात्यामधील समतोलपणा किंवा महिला अथवा मुलीने अपमान केला अथवा व्यवस्थित बोलली नाही या घटनाचा राग म्हणून सुद्धा लैंगिक छळास त्यांना सामोरे जावं लागतं. त्याचप्रमाणे सावत्रपणामध्येही पिता भाऊ अथवा बहिणी अथवा चुलत भाऊ यांच्याकडून ह्या छळास हे छळ करण्यास कारणीभूत असतात, सावत्रपणा. त्यानंतर बघा, काही औपचारिक संस्था आहेत जसं शाळा, महाविद्यालय आणि मंडळे. शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा औपचारिक संस्थांमध्ये स्त्रींच्या छळाला किंवा लैंगिक छळाला ते सामोरे जावे लागतात. छंद मंडळे असो, समाज मंडळे असो, विविध मंडळे आणि कार्यालयात सुद्धा. आणि अनौपचारिक संस्थांमध्ये तुम्हाला सांगता येईल की धार्मिक सभास्थळे हे अनौपचारिक संस्था झाल्या. धार्मिक सभास्थळे, पर्यटन ठिकाणे, रेल्वे स्टेशन, सिनेमागृह, बाजाराची ठिकाणे, बांधकाम क्षेत्रे, सार्वजनिक ठिकाणी, गर्दीची ठिकाणे हे झाले अनौपचारिक संस्था. या ठिकाणीही महिलांना लैंगिक छळास सामोरे जावे लागते. त्यानंतर या सर्वांसाठी किंवा स्त्रियांच्या सबलीकरणासाठी किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी काही स्वयंसेवी संघटना आहेत, त्यांनी काय कार्य केलेले आहे महिलांसाठी ते पाहायचं आहे. तर ते आहे बघा, स्त्री आधार केंद्र. स्त्री आधार केंद्र हे कुठे स्थापन झालं, ते 3 जानेवारी 1984 रोजी स्त्री आधार केंद्राची स्थापना डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली आधार केंद्राचे कार्य चालते. तसंच दिलासा संस्था ही कुठं आहे, 10 वर्षापासून औरंगाबादच्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये कार्य करीत असते. कोणासाठी, महिलांसाठी व मुलींसाठी. लक्षात असू द्या, दिलासा औरंगाबाद. त्यानंतर बघा, वंचित विकास संस्था, ती पुण्यामध्ये झोपडपट्ट्यामधून कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी अस्तित्वात आली. या संस्थेची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली. वंचित विकास संस्था कुठे, पुण्यात. लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, नारी विकास प्रतिष्ठान औरंगाबाद येथे दिनांक 8 ऑगस्ट 1994 मध्ये या सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अरुणा लोखंडे या आहेत. त्यानंतर बघा, मनस्विनीची संस्था अंबाजोगाई येथे दिनांक 1 एप्रिल 1984 रोजी मनस्विनी प्रकल्पाची सुरुवात झाली आणि त्या प्रकल्पाच्या मार्गदर्शिका आहे डॉक्टर लोहिया. लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, शेतकरी संघटना चांदवडच्या 1986च्या अधिवेशनात शेतकरी महिला आघाडीची स्थापना झाली. लक्षात असू द्या, शेतकरी महिला आघाडीची स्थापना चांदवडच्या 1986च्या अधिवेशनात करण्यात आली. त्यानंतर बघा, सामाजिक स्वयंसेवी संघटना पुढील कार्यक्रमाद्वारे लैंगिक प्रश्नावर आहे इथे लैंगिक प्रश्नावर जागृती करतात. जसं शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत विविध कार्यक्रम करून ते जागृती करतात. त्याचप्रमाणे वैद्यकीय व्यावसायिकांसोबत काम करतात. त्याचप्रमाणे माहिती पत्रके, हेल्पलाईन सुविधा, कायदेविषयक जनजागृती शिबिरे, कौटुंबिक हिंसाचार विरुद्ध अभियान राबवतात. आधार गट, दबाव गटाची गरज, गाव पातळीवर आरोग्य केंद्रे, त्याचप्रमाणे कायदेशीर मदत व समुपदेशन केंद्रे या असे सुद्धा ते बघा. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम म्हणजे याच्यात नेमकं काय करतात बघा. शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना स्त्री पुरुष समानता, लिंगभेद, स्त्रियांचे प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार याबाबत माहिती ते
द्यावी लागते, त्या कार्यक्रमात ते काम ते करतात. त्याचप्रमाणे वैद्यकीय व्यावसायिकासोबत काम करतात. कोणासोबत? वैद्यकीय व्यवसायासोबत. म्हणजे काय करतात नेमकं व्यावसायिकांसोबत? तर कौटुंबिक हिंसा, स्त्रियावरील हिंसेचे प्रकार, कौटुंबिक हिंसा कशी ओळखायची, हिंसेच्या घटनाची नोंदणी, मदत, मार्गदर्शन याबाबत सरकारी, खाजगी डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे आवश्यक, की ज्यामुळे स्त्रियावरील कौटुंबिक हिंसाचार हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न म्हणून पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन तयार होईल. अशा प्रकारे वैद्यकीय व्यवसायामध्ये ते कार्य करतात. परत माहितीपत्रके. आता माहितीपत्रकामध्ये काय केलं जातं? कौटुंबिक हिंसेबाबत हिंसापीडित महिलांना बोलवले पाहिजे. आणि तसेच कौटुंबिक हिंसा म्हणजे काय, कौटुंबिक हिंसेला विरोध कसा करावा किंवा जीव कसा गमावला जातो या प्रकारचा संदेश देणारे महिलांची पत्रके किंवा गाव पातळीवर महिलांना काय केली जातात? वाटली जातात. कुठं? गाव पातळीवर. त्याचप्रमाणे हेल्पलाईन सुविधा म्हणजे स्त्रियांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा स्त्रियावरील हिंसेसंदर्भात काम करणाऱ्या ज्या जिल्ह्यातील विविध संस्था आहेत, संघटना आहेत किंवा समुपदेशन केंद्र आहेत, आधार केंद्र आहेत किंवा मुलासाठीची वसतिगृह आहेत, इतर याची माहिती जी आहे ती डायरी तयार करून ती विविध आरोग्य केंद्र, खाजगी डॉक्टर यांच्याकडे काय केली जाते? वितरित केली जाते. त्यानंतर कायदेविषयक जनजागृती केली जाते. जसं की महिला मेळावे घेऊन कायदेविषयक जनजागृती शिबिरे आयोजित केली जातात. त्यामध्ये काय केलं जातं? याशिवाय पोडगी, मुलांचा ताबा, मालमत्तेतील वाटा तसेच इतर कायदेविषयक जे हक्क अधिकार स्त्रियांना दिलेले आहेत त्यांची माहिती ही स्त्रियांना करून दिली जाते. त्याचप्रमाणे काय केलं जातं? कौटुंबिक हिंसाचार विरोधी अभियान राबवले जाते. काही समाज किंवा निर्बळ स्त्री, समृद्ध समाज, लेख वाचवा अभियान यासारख्या ज्या छोट्या छोट्या अभियानांतर काय केलं तर गाव वस्ती पातळीवर स्त्रियापर्यंत किंवा संपूर्ण समाजापर्यंत काय केलं जातं? स्त्रियावरील अत्याचाराला व कौटुंबिक हिंसाचाराचा मुद्दा आणला जातो आणि त्यातून एक मार्ग काढला जातो. त्यानंतर आधार गट किंवा दबाव गटाची गरज. जसं की बघा, स्त्रियावर होणाऱ्या जो कौटुंबिक हिंसाचाराला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी काय केलं जातं? स्थानिक पातळीवर हिंसेला विरोध करणे. त्याचप्रमाणे गावामध्ये, वस्तीमध्ये जे आधार गटाची किंवा दबाव गटाची स्थापना करणे हे यांच्यामार्फत केलं जातं. पुन्हा गाव पातळीवर आरोग्य केंद्र केली जातात. प्रशिक्षित जी महिला असते किंवा कार्यकर्ते नियुक्त करून गाव पातळीवर अत्याचार किंवा लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांवर उपचार केले जातात आणि त्यांना आरोग्य केंद्राचे काम सांभाळू शकतात, तसेच मार्गदर्शन करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगता येईल कायदेशीर मदत व समुपदेशन केंद्र. या केंद्रात काय केलं जातं? कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रतिबंधासाठी जे कायदेशीर मदत किंवा समुपदेशन केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरते आणि त्यामध्ये स्त्रियांना कौटुंबिक हिंसेचा विरोध करण्यासाठी जे कायदेशीर मदत करणे, तसेच कौटुंबिक छळाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ देणे, त्याचप्रमाणे कायदेशीर तसेच मानसिक आधार देण्याचे काम गावातील किंवा स्थानिक पातळीवर सुरू करण्याचं काम या कायदेशीर मदत व समुपदेशन केंद्रात केलं जातं. अशा प्रकारे आपण लिंगशाळा समाज यामधील बरीचशी माहिती युनिट 4ची या डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात या लेक्चरमध्ये पाहिली. जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण आता इथेच थांबूया. धन्यवाद.